प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे यांच्या भावबळे आकळे या पुस्तकाच्या चर्चेच्या कार्यक्रमानिमित्त सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत. मी या पुस्तकाचे लेखक आदरणीय डॉक्टर निलेश लोंढे सर, मुख्य वक्ते प्रभाकर हारकळ सर आणि श्रीकांतदादा उमरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन वीर रघुनाथांच्या प्रतिमेला पुष्प सर्व मान्यवरांनी वीर रघुनाथांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं. धन्यवाद सर्वांचे. यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला या भावबळे आकळे या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे सरांच्या स्वागतासाठी मी प्रकाश भेरजे सरांना आवाहन करतो. त्यांनी लोंढे सरांचं स्वागत. भेरजे सरांना अशी विनंती, यानंतर दोन्ही मान्यवरांचं स्वागत तुम्हीच करायचं. त्यानंतर प्रभाकर हारकळ सर. त्यानंतर श्रीकांतदादा उमरेकरांचं स्वागत. धन्यवाद प्रकाश. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे बोलूया. मी या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे सरांना अशी विनंती करतो की या पुस्तकामागची पार्श्वभूमी आपण निश्चित करावी. आणि प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे सर. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन गणेश वाचन आणि जनशक्ती वाचन चळवळीचे आदरणीय उमरेकर सर, आमचे सहकारी राहिलेले आणि आता रिटायर्ड असलेले डॉक्टर प्रभाकर हारकळ सर आणि इथे जमलेल्या सर्व सन्माननीय अभ्यासक आणि माझ्या कुटुंबातील सदस्य. खरं तर भावबळे आकळे हा जो कथासंग्रह आहे हा कोरोना काळामध्ये जेव्हा एक भीतीची छाया सगळीकडे पसरलेली होती, एक दहशत होती समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला गोंधटलेपण झालं होतं आणि जगण्याचे कोणतेही संदर्भ आपल्याला सापडत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये त्यातून वाट काढण्यासाठी एक साहित्याच्या क्षेत्रामध्ये शोधलेला हा एक मार्ग होता. आणि या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या संदर्भामध्ये मी कथा लिहायला सुरुवात केली. या कथांची सुरुवात अगदी प्राथमिक स्वरूपात झालेली असली तरी याचा शेवट एवढ्या मोठ्या प्रमाणावर, एवढ्या मोठ्या स्तरावर होईल असा मला अंदाज नव्हता. आज मराठीतले मान्यता प्राप्त असणारे 2 विख्यात समीक्षक आणि साहित्यिक या पुस्तकाच्या विषयी भाष्य करतील याचा मला थोडासाही अंदाज आला असता तर कदाचित मी आणखी खूप प्रयत्न केले असते. परंतु त्या काळामध्ये जेवढे प्रयत्न केले त्या प्रयत्नाच्या नंतर सुद्धा या महनीय व्यक्तींना इथे यावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं, हे माझ्यासाठी फार मोठं, माझं मलाच कौतुक वाटावं असा हा एक प्रकार आहे. खरं तर यातील कथा या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. यातील ज्या कथांची मांडणी आहे ती वेगवेगळ्या भावावस्थेशी संबंधित आहे. एखाद्या वेळेस आपण खूप चांगलं करतो, खूप व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु नेमकी एखाद्या ठिकाणी माशी शिंकते आणि कितीही प्रयत्न करून सगळी परिस्थिती चांगली असून सुद्धा त्या कामामध्ये काहीतरी बिघाड येतो आणि त्याच्यातून दुःखाचा, वेदनेचा एक भाग पुढे विकसित होतो. हा जो विकसित झालेला भाग आहे तो पकडण्यासाठी जेव्हा मी विचार करू लागलो तेव्हा मला ते नैवेद्य नावाची कथा आठवली, जी की सारिका नावाची आहे. म्हणजे एक जो भाव आहे माझ्या मनातला, आपण आजूबाजूला पाहतो काही खूप प्रयत्न चांगले करतात
पण त्यांच्या प्रयत्नांना छोट्याशा गोष्टीमुळे अपयश येतं. मग ती सारिका तिथे येते, तिची फक्त मिठासाठी मीठ चांगलं झालंय की नाही हे पाहण्यासाठी बिचारी एक मजा खाते आणि तिथून मग तिचं सगळं जे केलेलं आहे अगोदरच एवढं मोठं केलेले प्रयत्न हे तिची वाया जातात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळं माणसं उद्ध्वस्त होतात हे किंवा त्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत हे मला तिथं जाणवलं. याचबरोबर आपल्या समोर एक महत्वाचा प्रश्न पडतो आणि तो माझ्याही समोर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पडत असतो की शठ्य प्रति शठ्यम का शठ्य प्रति सत्यम. आपलं जर एखाद्यानं वाईट केलं त्याचं वाईट करायचं का, किंवा आपलं जर एखाद्यानं फारच वाईट केलं फारच नुकसान केलं त्याचं नुकसान करायचं. तर हे जेव्हा मी तत्वज्ञानामध्ये पाहिलं अभ्यासामध्ये वाचलं तेव्हा मला ते भगवद्गीतेमध्ये सापडलं, कोणतरी विश्लेषण त्या संदर्भात केलं होतं आणि मग त्याच्यातून ही कथा विकसित झाली. हळूहळू त्या कथा विकसित झालेल्या दिसून येतात. म्हणजे आपापले जे भाव आहेत मनातले, जे माझ्या मनात उमटले, आजूबाजूच्या परिस्थितीनं उमटवले, त्या सगळ्या भावांची एक एक कथा याच्यातून निर्माण झालेली आहे. आणि जर बारकाईने पाहिला तरच तो भाव समजू शकतो, नाहीतर मला असं वाटतं की तो भाव सुद्धा आपण दुर्लक्षित करण्याची पूर्ण शक्यता आहे. एवढ्या कथा त्याच्याविषयी मी चिंतन मनन वगैरे प्रामाणिकपणे केले. याच्यातली काही कथा या फक्त लिहायला सुरुवात केल्या आणि त्याचा शेवट कसा झाला हे मलाही समजलं नाही शेवटपर्यंत. मग त्याच्यामध्ये जिजाबाईची धर्मचर्चेसारखी एक कथा असेल, त्याचा की शेवट कसा झाला आणि कशामुळे झाला हे मी जसं लिहित गेलो तसं मला ते उलगडत गेलं की याची कथा, या कथानकाचा जो जो भाग येत गेला त्याच्यामध्ये धर्मचर्चा पुढे पुढे निघाली. याच्यापेक्षा एक वेगळी कथा जी मी लिहायला घेतली तेव्हा माझ्या मनामध्ये काही प्रसंग पाहून, काही इतरांचे प्रसंग पाहून, काही गोष्टी पाहून प्रचंड दुःख, आणि त्या दुःखातून जी कथा निर्माण झाली ती होती सर काटेकोरंटीचा हार. त्याच्यामध्ये काहीच नाही, काटेकोरंटीच्या हारामध्ये फक्त वेदना आणि त्या वेदनेमधून बाहेर येण्याचा गरीब लोकांचा, सामान्य लोकांचा जो मार्ग आहे तो कोणता आहे तो शोधण्यामधून, त्या विचारामधून, त्या प्रक्रियेमधून त्या कथेचा जन्म झाला आणि ती कथा एका वेगळ्या भावना जाऊन पोहोचली. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या ज्या कथा ज्या मला एका विशिष्ट कालामध्ये, एका विशिष्ट कालावधीमध्ये, एका विशिष्ट मनस्थितीमध्ये एक भाव देऊन गेले, एक त्याची जाणीव झाली मला की ही गोष्ट, ही भावना फार महत्वाची आहे. त्या त्या भावनेतून एक एक कथानं, एक एक गोष्ट अचानक आठवत गेली, मी लिहित गेलो आणि काही काही कथांचे कथानक शेवट हा खरंच माझ्यासाठी एक वेगळा भाग होता. त्याच्यातूनच अचानक आलेली राजवस्त्र नावाची जी कथा असो, की जी देशासाठी काही लोकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, आवर्तन सारखी एक वेगळ्या पद्धतीची कथा असो किंवा बैठक सारखी एक कथा असो, या कथा अजाणता म्हणण्यापेक्षा सहज सुचल्या आणि मग त्या मी लिहित गेलो आणि त्याच्यातून या संपूर्ण कथा संग्रहाची मांडणी होत गेली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी अगोदरच ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की माझ्या अगोदरची जी कथानकांची परंपरा आहे किंवा जे समीक्षक आहेत किंवा जे विचारवंत आहेत त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव राहिलेला आहे. मी तर एक दोन समीक्षक किंवा अभ्यासकांचं नाव घेण्याऐवजी एवढं सांगेन की या सगळ्या परंपरा माझ्या पद्धतीने जेवढ्या मला वेचता येते तेवढ्या वेचण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न मागच्या 15-20 वर्षामध्ये एक अभ्यासक म्हणून केलेला आहे. आणि त्या सगळ्या प्रथा, सगळ्या परंपरा, ते सगळे संदर्भ, ते सगळे विचार प्रस्तुत कथा संग्रहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येतात. आणि त्यामुळेच मी माझ्या प्रस्तावनेमध्ये अगदी ठळकपणे सांगितलेलं आहे की आपल्याला आपली सहानुभूती आणि आपुलकी वाढवावी लागेल. कारण की अनेक गोष्टी आहेत ज्या आपण साहित्य क्षेत्रामध्ये दुर्लक्षिलेल्या असल्यामुळं फार एकांगीपण त्याच्यामध्ये आलेलं आहे. अगदी मी माझ्या प्रस्तावनेमध्ये सर्व साहित्य परंपरांचं ऋणी राहून ते व्यक्त केलेलं आहे की माझ्या साहित्य परंपरेमध्ये सगळंच आहे. योगायोगानं मला जी गुरु परंपरा भेटली
ज्यांचं मी वाचन केलं, ज्या समीक्षकांचा, अभ्यासकांचा मी फार मनपूर्वक ज्यांचं मी जतन केलेलं आहे, त्या सगळ्यांचा प्रभाव तुम्हाला प्रस्तुत या कथासंग्रहातील प्रत्येक कथेमध्ये येईल असं मला त्या पद्धतीनं मला तरी वाटतं की मी कुठेही एकांगीपणे याचं लेखन केलेलं नाही. खरं तर करुणा नावाच्या एका कथेमध्ये लिहित असताना अचानकपणे मला मुक्ताबाईच्या 2 ओळी आठवल्या तिथं आणि मी त्या लिहिल्या की अहो रागे यावे कोठे, अवघे आपण निघोटे, विश्वपट ब्रह्मथोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. रागावून काय उपयोग आहे, सगळे आपल्यासारखेच असतात. आपण जसे आहोत तसेच हे सगळे लोक आहेत. मग आपण भेद का केलेले आहे? आणि तो कोणताही भेद माझ्या याच्यामध्ये साहित्यामध्ये मी ठेवला नाही. फक्त माझ्या ज्या अनुभवाच्या मर्यादा आहेत, एक माणूस म्हणून, एक अभ्यासक म्हणून, त्या मी याच्यामध्ये मान्य करतो. कारण की एका चौकटीच्या बाहेर कितीही प्रयत्न केले तरी आपण जाऊ शकत नाही. आपलं अनुभव विश्व त्या चौकटीच्या बाहेर नसतं. परंतु या चौकटीच्या आतमध्ये जे जे काही आलेलं आहे ते मी इथं स्वीकारलेलं आहे. त्याची मांडणी मी इथं केलेली आहे. कदाचित अध्यात्माविषयक मांडणी करत असताना किंवा राजकीय मांडणी करत असताना किंवा काही सामाजिक संदर्भ मांडणी करत असताना त्याच्यातले काही घटक माझे सुटलेले असू शकतात. कारण की कोणी कितीही अभ्यासक असला, कितीही प्रयत्न केले तरी सगळी मांडणी, सगळे अँगल्स, सगळ्या पार्श्वभूमी त्याच्यामध्ये मांडणं शक्य नसतं. तरीही मी ते एक सामान्य माणूस म्हणून त्याची सगळ्यांची मांडणी केलेली आहे. आपल्याला असं वाटतं की सामान्य माणसाला काहीच समजत नाही, पण सामान्य माणूस खूप हुशार असतो, खूप विद्वान असतो. फक्त अडचण अशी असते की त्याला पोटा पाण्याचे प्रश्न असतात आणि त्याच्यासाठी तो झगडत असतो. आणि म्हणून परस्पर विरोधी विचार सुद्धा तो स्वीकारतो. असे अनेक परस्पर विरोधी विचार माझ्या कथासंग्रहामध्ये आहेत. काही मर्यादाही आहेत आणि याचा त्या मर्यादांचा शेवट करण्यासाठी किंवा त्या मर्यादा थांबवण्यासाठी मी प्रस्तुत कथासंग्रहामध्ये संत गाडगे महाराजांचं शेवटचं जे कीर्तन आहे ते मी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. कमीत कमी त्याच्यामधून तरी आपल्याला काही समाजहित साधता यावं. खरं तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा मला सरांनी सांगितलं, पेडगावकर सरांनी, की तुम्हाला सुद्धा 15 मिनिटं बोलावं लागेल. आणि मग माझ्यासमोर एक प्रश्न उपस्थित झाला की मी काय बोलायचं. आणि मग जेव्हा चर्चा झाली तेव्हा मला एकाने सांगितलं, सर म्हणजे आपण जंगलात गेलो आणि तिथं वाघ समोर आला की तुम्ही काय करा. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काही करायचं नाही, जे करायचं ते वाघच करतो. तर तशा पद्धतीनं मी पुस्तक लिहिलं, मी माझ्या पुस्तकाविषयी सगळं सांगितलं. पण जेव्हा तुम्ही समीक्षकाच्या समोर असता, अभ्यासकाच्या समोर असता आणि ज्यांना खरोखरचे वाद सुद्धा देतात असे समीक्षक जेव्हा तुमच्या समोर असतात तेव्हा आपण ऐकायची भूमिका घ्यायची असते. या सगळ्या जाणत्या लोकांसमोर, विद्वानांसमोर मी माझे पुस्तक अर्पण केलेलं आहे, त्यांच्या समोर मांडलेलं आहे. आणि मी विशेष आभार मानतो सर्वांचे, इथं उपस्थित असलेल्या सर्वांचे आणि आयोजन करणाऱ्या, इथं व्याख्यान देण्यासाठी माझ्या कथासंग्रहावालेल्या सरांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढला आणि मी इथं थांबतो. धन्यवाद बोलले सर. यानंतर प्रभाकर हरकळ सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या पुस्तकावरचे विवेचन आमच्या समोर मांडावं. हरकळ सर. मुख्य आकर्षण जे समीक्षणात्मक सर्वसामान्यपणे आपली मतं या कथेच्या संदर्भात व्यक्त करणार आहेत त्यांचे उमेदवार साहेब, समोर बसलेले सर्वसामान्य व्यासपीठावर लेखक या पुस्तकाचे या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण कथा आणि कथा निर्मितीची प्रक्रिया ही जवळपास आहे. मला लोणे सरांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी मुद्दाम या ठिकाणी उल्लेखल्या पाहिजेत किंवा उल्लेख त्याचा केला पाहिजे. असा की बेसिकली लोणे सर हे उत्तम असा माणूस आहे आणि चांगल्या दर्जाचा साहित्यिक असण्यासाठी पहिलं काय क्रायटेरिया असेल
तर ते माणूस असणं ही सगळ्यात महत्वाची अट त्याच्यामध्ये. तुमच्यामध्ये ह्युमॅनिझम नसेल तर तुम्ही कुठलीही कलाकृती केली तरी या ठिकाणी ती केवळ चिपकवण्यासारखी होते. मी लोढे सरांचा इतका सायलेंट ऑब्झर्वर आहे फार दिवसापासून, जवळपास मला वाटतं 15 वर्ष तरी किंवा आपण सोबत या ठिकाणी राहिले, सगळे सोबत बसलेले आहेत. या माणसाचं एक वैशिष्ट्य असं की अत्यंत धडाडीचा माणूस, असं वाटणार नाही तुम्हाला की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं खूप सायलेंट असा माणूस आहे, पण तसं नाही. जे खरं आहे ते खरं, जे खोटं आहे ते खोटं, आणि यासाठी कुठल्याही प्रकारचं सॅक्रिफाय करण्याची त्यांची तयारी आहे. मी स्वतः ऑब्झर्व केली आहे. मी त्यांना कधी असं भांडताना पाहिलं नाही, पण ते बिलकुलच दुसऱ्याची मतं स्वतःवर लागून घेत नाही. आणि त्यांनी या पुस्तकामध्ये हे पदोपदी जाणवतं की ते स्वातंत्र्य त्यांनी टिकून ठेवलेलं आहे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, प्रगट होण्याचं स्वातंत्र्य, खोट्याला खोटं आणि खऱ्याला खरं मानण्याचं स्वातंत्र्य त्याच्यामध्ये आहे. हा एक पैलू जरी त्यांचा असेल तर दुसरा त्यांचा एक उत्तम असा पैलू आहे, त्यांचे पाय खरंच जमिनीवर. म्हणजे लोढे सर कधीही अभ्यासाव्यतिरिक्त वर्गावर गेले असं मला दिसलं नाही. त्यांचे गुरुजी बाहेर बसले आहेत, ते तर रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवशी तास घेतले, आणि तो तेवढा तास जेव्हा लागले तेव्हा निश्चित तो घेतला, शेवटचा त्यांनी घेतला. आणि लोढ्यांचंही तेच वैशिष्ट्य, डिपार्टमेंटमध्ये ते सगळं असलं पाहिजे. ते सुद्धा एक मुलगा असो, 2 मुलगा असो, आपलं काम करणार म्हणजे करणार, आणि बिलकुल 50 तास घेणार. ही त्यांची अभ्यासवृत्ती या ठिकाणी. सतत वाचन, सतत नवे नवे विषय आणि नव्या नव्या गोष्टी गुंडाळण्याचा छंद हा या ठिकाणी या लोढे सरांना आपल्याला पदोपदी जाणवतो, ज्याच्यामधून संपूर्ण या ठिकाणी कथेची निर्मिती त्यांची झाली आहे. एक गोष्ट मला यांची जाणवते अशी की लोढे सर जे त्यांचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण कल्याणासाठी त्यांनी कधीही आपल्या त्या शिक्षक असण्याच्या गोष्टींची प्रतारणा केली नाही. ते शिक्षकत्व त्यांनी कायम ठेवलं, आणि शिक्षकत्व इतकं कायम ठेवलं की ते कधीच एकटे बसलेलं मला दिसले. ती तिथं बसत असत, त्याच्यासमोर 2-3 मुलं कायम स्वरूपी असत, आणि ती जे चर्चा झालं ते कुणी असो त्याच्याबरोबर साहित्यिक चर्चा या ठिकाणी ते अत्यंत गंभीरतेने त्याच पद्धतीने हा एक त्यांचा खूप असा वेगळा पैलू याच्यामधून दिसते. सतत उत्साही आणि वातावरणात जिथं ती जाते तिथेही उत्साह निर्माण करतील असा ठेवणारा सरळ मार्गी आणि जमिनीवर पाय असणारा उत्तम प्राध्यापक हा माणूस. आता याची प्रसंग मी तुम्हाला वेळोवेळी खूप सांगू शकतो, पण ते आपल्याला इथं काही मांडायचं नाही. वेगळ्या दिशेने आपल्याला या ठिकाणी हे पुस्तक चालताना किंवा हे पुस्तक वाचताना मला काही गोष्टी ज्या जाणवल्या त्या असं की या कथांमध्ये त्यांनी जागोजागी स्वतःच्या कविता केलेल्या आहेत. म्हणजे ते कवी आहेत, लेखक तर आहेच, कथाकार कवी आहेत, आणि ते कविता त्यांच्या कविता अस्मिता सगळं अनेक अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण अजून काही त्याच्या संदर्भात ते स्वतंत्र कविता संग्रह काढावा असा काही त्यांनी विचार केलेला नाही. आणि याच्यावर हे सिद्ध होतं की त्यांना त्यांच्यामध्ये खरा कवी सुद्धा दडलेला आहे. जो माणूस स्वतःची कविता लवकर काढत नाही तो खरा कवी असतो. त्याला कळतं की आपण जे केलंय ते बरोबर नाही, जे फाडून टाकायचं ते फाडून टाकतात, आणि जे पुन्हा चांगलं असेल ते या पुस्तकामध्ये ठेवण्याचा प्रयोग किंवा त्यांनी केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. एक व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी लोढेंचं आपल्याला पाहता येईल. आणि मग एकदा व्यक्तिमत्व कळलं की त्या माणसाने काय लिहिलं असेल, काय आकारात घेतलं असेल, त्यांच्या डोक्यात काय विचार चालू झाले असतील किंवा काय गोष्टी नाकारत असतील, हे सगळं आपल्याला त्यांच्या साहित्यातून आपल्याला लक्षात येतं. कथेच्या बाबतीमध्ये काही मोठमोठ्या लोकांनी अनेक अशी भव्य स्टेटमेंट केली आणि त्या कथेचं व्हॅल्यू कमी करण्याचा प्रयत्न केला. कथा हा फार चिंचोळा प्रकार असतो. त्याच्यानंतर कथा ही एकदा वाचून बाजूला टाकली पुन्हा वाचवलं जात नाही, पण हे एकदम चुकीचं आहे. मुळात जे देशीवाद मानतात त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कथाच मुळात देशीवादाचं सगळ्यात चांगलं होतं.
म्हणजे मुळात जी कथा सुरुवात होते त्याचं कारण असं की गोष्टी सांगणे, गोष्टी लहानपणा असं एक वेगळ्या गोष्टी सांगण्याला सगळ्यांना आवडतं. लहान मुलं सुद्धा बघा आपल्या आई वडिलांना छान गोष्टी सांगतात. हा गोष्टी सांगण्याचा प्रकार जो आहे, या गोष्टी सांगण्याच्या प्रकारातून कथा हा वाङ्मय प्रकार विकसित झालेला असतो. ते मी माझं काही स्वतःच पाठ नाही, हे जयंत पाटलांनी त्यांच्या एका भाषणामध्ये 2 किलोमीटर आहे ही कथा खूप मोठी कथा करते. त्यांनी ही गोष्ट सांगितली की बा गोष्ट सांगत असताना किंवा गोष्ट सांगणे म्हणजे केवळ घटित जे असतं, घटना जी असते त्याचं कथन करणे असा याचा अर्थ नाही. तर गोष्ट सांगणे हे कथाकथन नव्हे, तर घटिताच्या भोवतालचा मोकळा जो अभ्यास असतो तो त्या घटितासोबत जोडलं आणि ते प्रभावीपणे मांडणं, याला कथा या ठिकाणी याच्यावरून कथा. मला वाटतं लोणींच्या कथा वाचत असताना याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक कथेमधून येतो. तो कसा येतो हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. सर्वसामान्यपणे जे लेखक असतात ते घटित असेल तर त्याला कल्पनाशक्ती या ठिकाणी त्याची त्या घटिताच्या भोवती काम करते. पण जर हीच गोष्ट अघटित असेल तर लेखकाची कवीची कल्पनाशक्ती जास्त वेगाने या ठिकाणी ती काम करते. उदाहरण एखादी काल्पनिक गोष्ट जर समजा त्याला रचून सांगायची असेल तर तो ती जास्त क्रिएट ऍटमॉस्फिअर सगळं वातावरण तयार करतो आणि ते वातावरण तयार करत असताना जो कोणी लेखक अत्यंत प्रभावीपणे ते वातावरण तयार करतो तो या वाचकांच्या मनामध्ये लवकर आणि सरळ सरळ उतरतो. लोण्यांच्या काही कथांमधून म्हणजे एवढं सगळ्याच कथांमधून हे या ठिकाणी आपल्याला जाणवतं. कल्पनाशक्तीनं एक स्वतःचं अद्भुत विश्व उभं करणं, त्या अद्भुत विश्वामध्ये आपण रममान होणं आणि दुसरी माणसं कशी रममान होतात हे पाहणं, हे लेखकाच्या दृष्टीनं ही खोटी म्हणजे खूपच मोठी अशा प्रकारची गोष्ट असते. आता तुम्हाला याचं उदाहरण सांगतो. मी एक लेखक पाहिलं, त्यांच्या त्या कथा वगैरे आकाशवाणी वाटल्या जातात. आकाशवाणीवर कथा वाचत असताना की सर्वसामान्यपणे काय होते की बा सगळे लोक आपली स्वतःची कलाकृती वाचल्या जाते म्हणून तिथे ते ऐकतात ते. परंतु हा एक माणूस मी असा पाहिला की आपल्या स्वतःचं कथाकथन त्या आकाशवाणीवर सुरू झालं की तो बाहेर गेला आणि कोण कोण हे ऐकतं आणि कशा पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत हे तो बरोबर पाहिजे. लेखकाच्याही मनामध्ये येत असतं मी जे लिहिलेलं आहे त्याचा रिस्पॉन्स काय आहे, याचे रिपरकेशन्स कसे कसे होतात याचे त्यांना त्याचं करेक्शन त्याचं करण्यामध्ये त्यांना या ठिकाणी महत्वाची आनंद खूप मिळत असतो आणि आनंद त्यातून तो घेत असतो. याच्यामध्ये त्याची जेवढी कल्पनाशक्ती जास्त एवढी मनोरंजनाची पातळी उच्च दर्जाची असते. त्याच्या इमॅजिनेशन तो उभं करतो आणि लोक त्याच्यामध्ये रममान होतात म्हणजे त्यांचं मनोरंजन होतं. या कथा वाचत असताना या ठिकाणी हे आपल्याला वेळोवेळी जाणवतं यांनी हा खूप प्रयोग चांगल्या पद्धतीने केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की जर समजा ही शक्ती आपल्याला लक्षात आली तर लेखकाला पर्यायाला त्या कलाकृतीच्या निर्मात्याला एक वेगळ्या प्रकारचं बळ मिळतं आणि तो काय करतो या ठिकाणी स्वतःची लाईन डेव्हलप करतो, एक शैली डेव्हलप करतो. याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे ती अशी की ज्या लेखकांना ही शैली स्वतःची सापडत नाही ते लेखक वेगवेगळ्या पद्धतीनं चाचपडतात आणि चाचपडत त्यांना जिथं असं वाटतं की इथं चांगलं सापडलेलं आहे ती शैली घेऊन ते पुढे जातात. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स वेगवेगळ्या स्वरूपामध्ये देण्याचा प्रयोग अनेक कथांमधून या ठिकाणी आपले आजचे लेखक प्रोड्युसर यांनी केलेला आहे. लक्षात घ्या की अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना या ठिकाणी लेखक करत राहिला असतात आणि लिहिलं गेलं नसतं तर तो फारच लवकर नसतं झाला असता. म्हणून तो जी परिस्थिती येईल त्याचा सामना करायचा आणि सामना करत असताना आपल्या लेखनातून ते मांडायचं याच्यामध्ये तो जगत असतो. या ठिकाणी त्याने स्वतःचा एक आभास या ठिकाणी निर्माण केला असतो आणि म्हणून स्वप्निक या जगामध्ये या स्वप्नाच्या साम्राज्यामध्ये युगानुयुगे धुंदीत जगणारी जी माणसं असतात ती कोण आहेत तर ती केवळ लेखक आणि कवी आहेत. मला या निमित्तानं लोंढे सर हे एक महत्वाचं लेखक म्हणून वाटतं.
याच्यामध्ये त्यांना आवडलं नाही. मी त्यांना काल परवा फोन केला त्यांचा मला, आणि मी त्यांना सांगितलं की मला ही आवडली. तर ते त्याच्यावर त्यांनी काही फारसा रिस्पॉन्स त्यांनी दिला नाही. पण मला आवडलेल्या कथेचा उल्लेख मात्र मी केला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्यामध्ये मला जवळपास ज्या 5-7 कथा आवडल्या, म्हणजे खूप आवडल्या. जवळपास याच्यामध्ये 19 कथा आहेत. 19 कथामध्ये 10 कथाच्या वर कथा मला उत्तम दर्जाची आवडल्या. याच्यामध्ये सगळ्यात जर आवडलेली कथा असेल मला कोणती, मला शैलीच्या दृष्टीनं, आशयाच्या दृष्टीनं आणि एकूण मांडणीच्या दृष्टीने ती आवडलेली कथा जी आहे ती आहे काटेकोराचा हार, ज्याचा उल्लेख त्यांनी जस्ट केला. ही कथा इतकी सुंदर आहे. याची शैली बघा तुम्ही, याची वाक्य बघा. एक छोट्या वाक्यामध्ये अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये एकदम सुंदर अशा प्रकारचं चित्र उभं करत एका स्त्रीची संपूर्ण मनोव्यापार त्यांनी या कथेत घरामध्ये 18-20 दारिद्र्य आहे आणि जगण्यासाठी शक्ती काय आहे तर परमेश्वराची एक सगळ्या प्रकारची ताकद ही त्याला जगण्यासाठी शक्ती आहे. आपण देवीनं आपलं खूप बरं केलं, पण आपण देवीला काही देऊ शकलो नाही. आपल्या घरामध्ये देवीचा एक फाटका फोटो आहे, त्याचा कोपराही फाटलेला आहे, आपण तोही दुरुस्त करू शकलो नाही. आणि म्हणून जाता जाता कुठेतरी कोरांटीची फुलं असतील त्याचा हार देवीला घालावा, म्हणून हे सगळं असं वातावरण त्यांनी खूप छान उभं केलं. लक्षात येणार नाही ती कोरांटीच्या फुलाचा हार घेऊन देवीच्या मंदिरामध्ये जाते. तिथं दशमुसळ्यासारखे काही पुढारी आज नुसतं ती बाजूला जाते आणि बाजूला गेल्यानंतर लोक येतात, पटापट पैसे टाकतात आणि पैसे टाकून हार घालून ते सगळे निघून जातात. ही आता त्या मंदिरामध्ये कोणीच नाही, ही बाई एकटी आहे. आणि एकटी असल्यानंतर तिच्या लक्षात येतं की पुजाऱ्यानं सगळे पैसे उचलून घेतले आहे, परंतु आपण जो कोरांटीचा हार दिला होता तो हार त्या देवीच्या गळ्यामध्ये. आणि याच्यासारखं महत्वाची गोष्ट तिला वाटत नाही. वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इतकी चांगली ताकदीची भाषा यांनी मांडलेली आहे. आणि हे मी याच्यासाठी सांगतो की अशा प्रकारचा जर समजा त्यांनी एक स्वतःचा सूर जर डेव्हलप केला तर या ठिकाणी ते कादंबरीकडे चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. मुद्दा उल्लेख केला पाहिजे की यांच्या कथा ह्या दीर्घ स्वरूपाच्या कथा आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने. मला याच्यात एक वाटलेली आता ते प्राध्यापक आहेत, म्हणजे प्राध्यापक मंडळी फार चतुर असतात. जिथे ते शिकतात, जिथे ते शिकवतात त्या परिवेशावर त्या परिगावात ते बोलत बरं काय. आणि जी कुठली सिस्टीम त्यांना कंट्रोल करते त्याच्यावर सुद्धा ते बोलत नाही. मग बोलत असताना सुद्धा ते काय करतात, असं सरळ ठेवायचं इकडनं कधी इकडनं आणि थोडं, कारण तो लेखक आहे तो मनात ठेवू शकत नाही, ते मांडलंच पाहिजे. याच्या योगायोगानं इथं विद्यापीठाच्या संपूर्ण कारभारावर एक सुंदर कथा त्यांनी याच्यामध्ये लिहिली आहे. आणि ही किंवा अशा स्वरूपाच्या कथा वेगवेगळ्या येणं अत्यंत गरजेचं होतं. परंतु त्यांनी सांगितलं की मी सगळ्यात पुढच्या कथा घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात ते सुद्धा कथा मला सोपी आहे. कथा सोपी आहे की मॅनेजमेंट काउन्सिलची मीटिंग असते, त्याच्यामध्ये एक ग्रस्त असतात आणि ते ग्रस्त कुंकुरींना सारखं सांगत असतात ते आपल्याला खर्चामध्ये काटकसर करायची आणि पूर्ण पैसे होतं की मग खर्चामध्ये काटकसर करायची असं हा ग्रस्त म्हणायला किती सिन्सिअर किती गंभीर असं तो एकदम ते दाखवतो. 2-3 मीटिंग मध्ये तेच चालतं त्यांचं. हे काय विनाकारण खर्च, हे काय विनाकारण खर्च. मग ते कुंकुरी त्यांना विचारतात विनाकारण खर्च कोणता. ते सांगतात की हजारो गाड्यांवर खर्च केला जातो, विनाकारण पेट्रोल, विनाकारण ड्रायव्हर, हे कमी करून टाका. मग लगेच कमिटी बसवल्या जाते. कमिटी बसवल्यानंतर काय होतं की त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत त्यांच्या अर्ध्या गाड्या ते डिस्कार्ड करायचे असं ठरलं जातं. गाड्या डिस्कार्डही केल्या जातात. गाड्या डिस्कार्ड केल्यानंतर खर्चही कमी होतो. पण गाड्या डिस्कार्ड ज्या केल्या जातात त्या संपूर्ण डिस्कार्ड गाड्या जे जास्त खर्च कमी करायचं असं म्हणत होते तेच विकत घेतात आणि त्या गाड्या संपूर्ण त्या विद्यापीठाला भाड्याने लागू देतात. म्हणजे खर्च तर कमी केला आणि स्वतःचे पैसे वाढवण्याचं काम. एक साधी सोपी कथा आहे, पण ही चालू सृष्टीमध्ये असणारी एक प्रवाह जो आहे तो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अर्थात ही कथा आहे, कथेच्या पातळीवरच याचा विचार केला पाहिजे, बाकी विचार करू नये. त्याचं कारण असं की आपल्याकडचे लोक अजून आपण नवीन विद्यापीठ झालं सर त्यावेळेस काय होतं माहिती का,
ते माहित नाही विद्यापीठ काय आहे, काय चालतंय. इथली काही मंडळी जी गेली ती गेल्यानंतर त्यांनी काय केलं असेल, गाड्याचे बिले देत असताना गाड्या किमान 4 व्हीलरची बिल असताना 4 व्हीलरचा नंबर टाकला, त्यांनी टँकरचे मोटरसायकलचे नंबर दिले. म्हणजे हा मोठ्या कादंबरीचा आणि चर्चेचा विषय होतो. पण याच्यावर सर्वसामान्यपणे टीचिंग प्रोफेशन मधली माणसं लिहित नाही, ते लिहितात. आणि ते लिहिणं म्हणजे लेखकाला आपल्या स्वतःच्या कृतीतून त्याची भूमिका आपण हात बसवला आहे हे याच्यावरून या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. मला पुन्हा एक त्याच्यामधली जी कथा आवडली ती आहे जिजाबाईची धर्मचर्चा. आणि लोढे सरांनी आवर्जून सांगितलं होतं की जिजाबाईच्या धर्मचर्चेवर या ठिकाणी तुम्ही बोला सर ती कथा. मग मी काय केलं, मी ती रिपीट वाचली कथा की हा काय प्रकार. तर हा काय म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ रायगडावरती बसले शिवाजी महाराज आहेत, जिजाबाई आहे आणि तिथं धर्म परिषद चालू आहे. या धर्म परिषदेमध्ये सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म गुरु आलेले आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिम आहे, मौलवीज आहे, त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे आहे, बौद्ध धर्माचे आहे आणि सगळे आपापल्या पद्धतीनं आपापल्या धर्माचं तत्वज्ञान महाराजांना आणि जिजाबाईंनी सांगितलं. मीही कन्फ्युज झालो की बाबा हे कशा करता हे सगळं करत असतील, काय म्हणत असतील. पण नंतर माझ्या लक्षात आलं की या प्रकरणामध्ये नेताजी पालघर गावचे जे ते मुस्लिम झाले आणि महाराजांनी त्यांना परत हिंदू धर्मामध्ये आणण्यासाठी हा सगळा प्रॉब्लेम उभा केला होता. एकदा महाराजांची खात्री होती की जे आपण करायला करतो आहोत ते अत्यंत योग्य आहे. तेव्हा महाराज काय करतात, एक लपडं घेऊन उभा असलेला माणूस असतो त्याला डोळ्याला उठवत आहे. त्याची खात्री झाली. धर्मचर्चेमध्ये त्यांना ते समजून सांगितलं. ज्यांना ते त्यांना जे पाहिजे होते त्यांना मिळालं, त्यांना खूप करतात तो निघून जातो. बाहेर या ठिकाणी फौजींच्या याच्या घोट्यामध्ये नेताजी पालकर बसलेले असतात आणि नंतर त्याचं धर्मांतर केलं जातं. ही धर्मचर्चा त्याच्यासाठी होती. अशी एक सुंदर कथा. परंतु या कथेत म्हणजे ही दिव्य कथा आहे, हा कादंबरीचा पार्ट आहे. याच्यामध्ये चाललेल्या धर्मचर्चा आहेत त्या सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. त्या खरं आपण वाचल्या पाहिजे किंवा वाचणं आपल्याला या ठिकाणी. माणसाला दुःख ही सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असते आणि या दुःखाच्या पाशातून जर मुक्त व्हायचं असेल तर सामान्य माणसं जी असतात त्यांनी सांगितलं सामान्य माणूस फार मोठा असेल. आज मी सामान्य माणूस म्हणून बोलतोय. तर त्या दुःखाच्या पाशातून जर त्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याला कुणाला तरी काहीतरी गोष्टी सांगाव्या लागतात आणि लेखक या नात्यानं या ठिकाणी लोढे सरांनी खूप चांगल्या गोष्टी यामध्ये मांडलेल्या आहेत. आपल्याला सगळ्याच कथेची जर चर्चा आपण करत बसू तर या ठिकाणी ते फार लांबट पसरट होईल. नैवेद्य नावाची ही जी कथा आहे ही कथा मला थोडीशी म्हणजे चांगल्या पद्धतीने पडते. लोढेंच्या कथेचं एक पुन्हा वैशिष्ट्य असं की ते सतत प्रत्येक कथा एका कुठेतरी धार्मिक आणि म्हणजे ती तुमची जी कल्चर आहे, चौकट आहे, त्या चौकटीच्या खरंच ते बाहेर जात नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी एक रिच्युअल्स ते सांगण्याचा प्रयत्न. नैवेद्यामध्ये सुद्धा असाच प्रकार. नवीन आलेली सुनबाई लाडाची सुनबाई, नवीन आलेली मुलगी लाडाची मुलगी. आपण जे स्वयंपाक करतो तो आळणी झाला की भरड झाला हे पाहण्यासाठी ती एक मजा भजीत करण्याच्या प्रमाणामध्ये तोंडामध्ये ती एवढी रिजिड फॅमिली असते की तोंडात भजा घातलेलं पाहून संपूर्ण स्वयंपाक आता उष्टा झाला. म्हणून ते घरातले सगळे एकत्र येतात आणि तिने म्हणतो जे स्वयंपाक केलेला होता अगोदर त्या सुंदर पोळ्या केल्या आणि तिला असं वाटत होतं की मी तयार केलेल्या पोळ्या काही आवडीला खातील. तर त्या सगळ्या पोळ्या त्यांनी त्या बैलाला भाव घातलेल्या असतात आणि दुसरी बाई येऊन वापरते आणि नैवेद्याची प्रयत्न साधी कथा आहे. पण ही कथा वाचत असताना नुसतं नैवेद्य किंवा एवढं थीमचं नाही तर त्या घरामधलं संपूर्ण वातावरण अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये उभं करण्याचं काम लोढे सरांनी केलेलं आहे आणि ती खूप चांगल्या प्रकारची गोष्ट मला वाटते किंवा चांगल्या प्रकारची गोष्ट. मला एक महत्वाची पुन्हा कथा त्याच्यामध्ये वाटली ती म्हणजे गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा ही जी कथा आहे ही सुद्धा वेगळ्या प्रकारची कथा आहे आणि वेगळ्या स्वरूपाची कथा आहे. गुरुदक्षिणा
वेगळ्या प्रकारची आणि वेगळ्या स्वरूपाची कथा ही काही मला याच्यामुळे सांगायचं की याला ऐतिहासिक संदर्भ लोंढे कथा लिहित असताना कुठल्या तरी ऐतिहासिक संदर्भाने पुढे सरकत जातात. प्रत्येक कथेमध्ये तसं होतं. उदाहरणार्थ सातबारा जरी कथा त्यांनी लिहिली असेल तरी सातबारा कसे बदलले जातात, दारूच्या सिस्टीममधून कसं या ठिकाणी हे केलं जातं त्याचं एक सुंदर विवेचन त्यांनी केलेले. गुरुदक्षिणा कथेमध्ये शहाजीराजे यांना शिवाजी महाराजांना आणि ते शहाजीराजे सगळं सैन्य घेऊन स्वतःच्याच आपल्या मुलाला या ठिकाणी आपल्याला आता धरायचंय आणि नाही तर त्याच्यासमोर प्रपोजल मांडायचं आहे. हे सगळं इतकं टेन्स वातावरण आहे असं त्यांनी दाखवलं. नाट्यपूर उभं करण्याचा प्रयत्न केला. महाराजांवर शिवाजी महाराज बसलेले आहेत. सडनली महाराज उठतायत आणि ते बाहेर चालायला लागतायत आणि बाहेर असा प्रसंग त्यांनी सांगितलं. ते चालत जात आहेत, एका ठिकाणी जात आहेत आणि तिकडनं या ठिकाणी ते काय करतायत, शहाजीराजांना वाजत घालून खांद्यावर पालखीमध्ये घेऊन घरामध्ये जिजामाता हे पाहत असते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि याच्यामधून काय आहे, ज्या शहाजी महाराजांना या ठिकाणी शिवाजी महाराजांना पकडा किंवा तह करून सगळे जिंकलेला प्रदेश वापस घ्या असं सांगितलं जातं. ते शिवाजी महाराज स्वतः त्यांचं स्वागत करून सगळे जे जिंकलेले खेळ आहेत ते वापस घेऊन टाकतात आणि शहाजीराजे निघून जातात. हे आई वडिलाचे किंवा असे जे संबंध आहेत या संबंधामध्ये सुद्धा राज्य व्यवस्था ही कशा पद्धतीने चालवली जाते त्याचं एक सुंदर उदाहरण या कथेमधून त्यांनी दिलेलं आहे. राजवस्त्र नावाची कथा खूप छान आहे. विहीर अप्रतिम आहे. वाघ ही खूप सुंदर कथा आहे. मला या कथा संग्रहाचं पुन्हा एक वैशिष्ट्य वाटलं ते असं की त्यांनी गाडगे महाराजचं एक सुंदर कीर्तन या कथेच्या पाठीमागे जोडलेलं आहे. गाडगे महाराजचं कीर्तन जोडण्याचा त्यांचा हेतू काय असावा हे त्यांनी सांगितलेलं आहे. जे सेन्सिटिव्ह लेखक असतात त्या सेन्सिटिव्ह लेखकाच्या भागामध्ये त्याचा सर्वोदनचा जो सामाजिक, भाषिक, आर्थिक परिवेश असतो तो सर्व त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. गाडगे महाराजांची वैचारिक अशा प्रकारची जी भूमिका आहे ती मांडण्याच्या दृष्टीनं आणि वर्तमान काळाच्या दृष्टीनं या ठिकाणी चांगलं कीर्तन त्यांनी या कथा संग्रहामध्ये दिलेलं आहे. संत गाडगे बाबांचं कीर्तन असं त्याचं नाव दिलं. हे कीर्तन खरं म्हणजे कॅसेटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, परंतु ते पाहण्यासारखं मला वाटतं शेवटचं कीर्तन ते असावं या पद्धतीने त्यांनी ते मांडलेलं आहे. खूप चांगला दस्तऐवज, अत्यंत उमद काढलेलं हे पुस्तक आहे. काही कथा ज्या आहेत त्या कथांचा मुद्दा उल्लेख केला. मी पुन्हा एकदा सांगेन काटेकोरचा हा ही जी कथा आहे तुम्हाला खूप छान आवडलेली कथा आहे. शैलीच्या दृष्टीने उत्तम आहे. असे आमचे मित्र श्री योगेश्वर यांना या पुस्तकाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. त्यांच्या या कथा संग्रहामध्ये 19 कथा असल्या तरी अत्यंत चांगल्या प्रकारच्या गोष्टी दीर्घकथा आहेत. त्यांनी जर समजा त्या दीर्घकथेचं कादंबरीवर जर कॉन्सन्ट्रेशन करून काही गोष्टी करता आल्या तर ते चांगल्या पद्धतीने लिहू शकतात. त्यांचा स्वभावच आहे की एकदा बसल्यानंतर 2-3 तास एका जागेवर उठत नाही आणि हलत नाही. म्हणजे ज्याला बैठक आपण म्हणतो ती बैठक त्यांच्याकडे आहे आणि त्या बैठकीचं त्यांनी प्रत्यंत भाषाशास्त्रावर खूप सुंदर पुस्तक, चांगलं पुस्तक केलेलं आहे. दुसरी आवृत्ती झाली, 2 आवृत्त्या त्याच्या झाल्या. त्यांच्या डोक्यात काय विषय चालतील हे सांगता येत नाही. मोडीचा अभ्यास आणि त्याच्यावर सुद्धा हे पुस्तक त्यांना करायचं काय कशा करता करता येईल ते म्हणजे आता हे नामशेष सोडायला लागलेलं आहे. आणि अनेक गोष्टी अशा आहेत की ते आपल्याला ते मोडीचा अभ्यासाचं जे वाचता येतं, उदाहरणार्थ शिलालेख आहे किंवा नामपट असतील हे तिथे वाचता येतं म्हणून हे केलं पाहिजे. पण बेसिक हा माणूस एक इतिहासाचं शुद्ध प्रकारचं आकर्षण, संस्कृती आणि सभोवतालच्या परिसराचं शुद्धपणे आकर्षण, त्याच्यानंतर आपण बीइंग ए हिंदू मिथ म्हणून ज्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो त्या सगळ्या गोष्टीचा हे यामधून ही कथा त्यांनी अत्यंत साचेबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते जसजशा कथा वाढवत जातील त्या पद्धतीनं या कथेमध्ये पुन्हा एकदा पापलेट सुरू येईल. मला जो वेळ दिला होता त्या वेळामध्ये
मी आता इथे थांबतो आहे. पुन्हा वेगळ्या पद्धतीची मांडणी या ठिकाणी त्यांनी मला बोलायला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मला एक खूप बरंही वाटलं. कारण मी रिटायर होऊन 5 वर्ष झाले आणि भाषण करायला मी जात असतो इकडे तिकडं, परंतु साहित्यावर बोलायला कॉमर्सच्या माणसाला बोलवलं म्हणजे पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागतात की काय असं मला वाटू लागलेलं आहे. पण त्यांचं अभिनंदन यासाठी राजवस्त्र नावाची कथा त्यांची आहे, त्या कथेमध्ये त्यांनी एक सुंदर अशा प्रकारची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. वर्तमान काळामध्ये राजे महाराजे आणि त्यांची जी अवस्था आहे ती कशा स्वरूपाची आहे आणि कुठल्या स्वरूपाचे बदल त्यांनी सुद्धा करून घेतले पाहिजे याच्याबद्दल या ठिकाणी फार चांगलं किंवा चांगली कथा त्यांनी म्हणजे राजवस्त्र नावाची कथा आहे, मल्हाररावांच्या संदर्भातली कथा आहे. सगळं राजेशाही दिली. आता आपल्याला आपली सिस्टीम जर चालवायची असेल तर ही पॉलिटिक्स मधून चालणार नाही, तर यासाठी उद्योग, व्यापार, वाणिज्य, त्याच्यानंतर पर्यटन या सगळ्या गोष्टी सुद्धा राजे महाराज मंडळींनी त्या अंमलात आणल्या पाहिजे. तरच हे असं टिकेल. इतकं सुंदर मांडणी त्यांनी नाहीतर आपण अलीकडच्या काळात पाहतो राजे महाराजांचे विषय आता सध्या बदलले आणि ते बदललेले विषय भरकटले जात आहेत आणि म्हणून कॉन्क्रीट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी मल्हाररावांवर घेतलेली ही कथा मला फार चांगली वाटते. ब्रिटिश कालखंड, त्या ब्रिटिश कालखंडांचे रेफरन्सेस, त्यानंतर ती संस्थानं आलसी करत असताना या ठिकाणी झालेल्या सगळ्या बदल याचा उल्लेख यांनी या कथेमध्ये फार चांगल्या पद्धतीनं दिलेला आहे. बघा लक्षात घ्या, त्याचा एक थोडासा टिपत सारखं मी इथं मुद्दाम तुम्हाला दाखवतो. महाराजांनी गांभीर्याने सर्वांकडे पाहिले हा शेवटचा प्रकार घ्या कथेचा. सर्वांचा चेहरा वर्तमान आणि भविष्य यातील फरक समजला असल्याचे भाव राजांना दिसून येऊ लागले. म्हणजे जे राजांना ते जे राजे आणि समोरच्याला जे सांगत होते ते जे सांगितलं ते राजांनी जे त्यांच्या डोक्यात फुटलं समोरच्या असं भाव दिसू लागले. राजवंशातील वारसा बरोबर इथे बसलेल्या सर्वांच्या वंशजांनी गादीसाठी सत्तेसाठी कलह न करता उद्योग व्यवसायासाठी जगभर केले पाहिजे. नवी जागा, नवी व्यवसाय त्यांनी निवडले पाहिजे. स्वकर्तृत्वाने जगाच्या पाठीवर स्वतःचा झेंडा फडकून वेगवेगळ्या क्षेत्रात साम्राज्य उभी केली पाहिजे. याचं उत्तम अशा प्रकारचं कोटेशन त्यांनी इथे दिलेलं आहे. ही एक कथा मला वर्तमान काळाच्या दृष्टीनं महत्वाची वाटते. पण कधी कधी इतिहासात वगैरे जे लोक इतिहासाच्या वगैरे जे लिहितात त्याच्याबद्दल काही माझं फारसं बरोबर होत नाही. मला असं वाटतं की जो वर्तमान असेल त्या वर्तमानातले संदर्भ, परंतु वर्तमान जो थोडं चाललेला असतो किंवा वर्तमान जो समृद्धपणे चाललेला असतो तो जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगलला जर मांडला तर ती कलाकृती जास्त लोक स्वीकारतात. आणि याचे खूपशे उदाहरण आहेत. तुम्ही जैन पाटलाचंही उदाहरण वरण भात वरणचा तुम्ही नाही बोलतो अशा प्रकारची कथा आहे. हे दिल्या गेलेल्या कथा आहे हे जैन पाटलांनी जैन पवारांनी दिलेले आहे. तर तोही कथा काय मला याच्यासाठी महत्वाचं वाटतं किंवा त्याच्याशी समांतर झाला हा लोढेसरांचा आहे आणि ते त्याच पद्धतीने जातील. त्यांना शुभेच्छा. त्यांची ही कलाकृती आपण सर्वांनी वाचावी. अत्यंत उत्तम दर्जाचं प्रोडक्शन केलेलं आहे आणि त्याचा टाईप सुद्धा पुस्तकाचा फार छान आहे. त्याचं जे दीर्घ मनोगत पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे त्या मनोगतामध्ये किंवा त्यांच्या त्या मनोगत वाचण्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी सगळी भूमिका मी कथा का लिहितो त्याची जवळपास त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. साहित्यिक गोष्टी, साहित्यिक मूल्य व्यवस्था किंवा साहित्यिक सिद्धांत वगैरे वगैरे ज्या गोष्टी त्या निर्मित असणाऱ्या क्रिएटिव्ह माइंड असणाऱ्या फारसं काही त्याच्यामध्ये जाण्याची गरज असावी असं मला वाटत नाही. तरी सुद्धा त्यांनी ती भूमिका मांडली. त्यांचं स्वागत आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद रामपाल सर. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे जात असताना या पुस्तकावरची ही सांगोपांग चर्चा अशीच पुढे न्यावी अशी विनंती मी श्रीकांत दादा मुंबईकरांना करतो. आदरणीय हाडकर सर, गुरुवर्य रसेकर सर, बाबा कुटुंबे, मोहन कुलकर्णी. खरं तर एक पुस्तक
पुस्तक एक दिवस हा उपक्रम 21 वर्षांपूर्वी आपण जेव्हा सुरू केला होता आणि आजही आपण तो उपक्रम घेत आहोत, त्याच्याबद्दल एक समाधान आहे. पुस्तकांच्या वरती चर्चा अजूनही होतात, अजूनही त्याच्यासाठी लोक उपस्थित राहतात, ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे. निलेश डोंडेंचं सुरुवातीलाच मी एका गोष्टीसाठी अभिनंदन करतो की हा तो प्रदेश आहे की जिथे मराठी नवकथेच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत. असा गौरवानं उल्लेख वी रघुनाथांच्या संदर्भामध्ये केला गेलेला. त्या वी रघुनाथांच्या भूमीत तुम्ही कथा लिहिता. तुलनेने आपल्याकडे कथा फार थोडी लिहिल्या गेली, कविता त्या मानाने उदंड लिहिल्या गेली. वी रघुनाथ, त्याच्यानंतर तेव्हापासून ते अगदी आसाराम धोत्रेपर्यंत मध्ये 2-3 म्हणजे नुसतं कथेचा उल्लेख करण्याच्या पेक्षा मी कथात्मक वाङ्मय असा उल्लेख करेन. मग त्याच्यामध्ये अगदी आपल्याच परिसरातला विचार करायचा असेल तर वी रघुनाथांच्या नंतर राम निकपांचा एक कथासंग्रह आहे, असं मला उल्लेख करावाच वाटतो. चांगली स्वतः हरकर सरांचा भूमिका कथासंग्रह, वसेकर सरांनी पण कथात्मक वाङ्मयाच्या मध्ये अतिशय छान पद्धतीने सुरेल असं सुरेल मी यासाठी त्याला म्हणेन की आपल्याकडच्या प्रदेशातल्या सगळ्या वातावरणाची, भाषेची किंवा पूर्ण जनजीवनाची लय याच्यामध्ये आलेली असं लिखाण केलं. इंग्रजीत भालेरावांचं लिखाण कवितेच्या शिवायचं जे आहे, भारत काळेच्या दीक्षा या कथासंग्रहाचा मी उल्लेख करेल आहोत. अशी काही मोजकी उदाहरणं आहेत की आपल्या प्रदेशामध्ये कथा आणि कथात्मक वाङ्मय खूप सकस पद्धतीने आलेला आहे आणि त्या परंपरेत तुम्ही आता आहात याचा एक आनंद आहे. दुसरी गोष्ट समाधान देणारी या कथासंग्रहाच्या संदर्भामध्ये आहे की हा जो सगळा प्रदेश कृषी संस्कृतीचा, कृषी अर्थशास्त्राच्या भोवती सर्व फिरत आहे असं आपण म्हणतो. आणि त्यामुळे त्याचे जे संदर्भ आले आणि काही तर मी तुमचं विशेष अभिनंदन करेन की लँड ऍक्विजिशन असो किंवा लँड होल्डिंग असो, जमीन धारणा असो किंवा भूसंपादन असो, असे विषय कथेमध्ये तशा अंगाने फारसे आलेले नव्हते. त्याही विषयांना तुम्ही हात घालायचं धाडस केलेलं आहे. ज्या कथेचा उल्लेख हरकर सरांनी आवर्जून केला त्याचाही मी उल्लेख वेगळ्या कारणाने करतो, म्हणजे मला आक्षेपाच्या अंगाने ते बोलायचे, पण ते नंतर बोलेल. आधी मी त्याच्याबद्दल तुम्हाला अभिनंदन यासाठी करेल की दीर्घ असे जे विषय आहेत आपल्याकडच्या धर्मचर्चेचे जे विषय आहेत ते पण तुम्ही जवळपास, मला वाटतं की त्या कथेचा सगळा एवजच 98 ते 141 म्हणजे 50 पानाची जवळपास ती कथा. आणि हे धाडस कोणीतरी, त्याला कथा म्हणायचं नाही याच्यावरती समीक्षकांनी तांत्रिक अंगाने वाद घालावा. मी पण त्याच्यामध्ये भाग घेईन, मी पण तुमच्यावरती आक्षेप घेईन की याला कथा म्हणायचं की तो भाग वेगळा. पण तुम्ही हे धाडस करताय की जिजाबाईंचा हा जो पैलू आहे, विशेषतः शिवाजी महाराजांचा तो दृष्टिकोन, खरं त्याच्यातली कथा फक्त शेवटच्या काळामध्येच सगळी चर्चा झाल्याच्या नंतर शिवाजी महाराज कोण होतात आणि त्या मोहम्मद कुली खानला घेऊन आपण त्याचा परत नेताजी पालकर करू. त्याच्यामुळे कथा तेवढीच आहे खरं तशा अर्थाने, पण तुम्ही धाडस दाखवलं आणि इतका मोठा विषय घेतला. असे वेगवेगळे विषय तुम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत. गीतेवरची एक चर्चा याच्यामध्ये आहे, किंवा तुम्ही जे मल्हारराव होळकर, किंवा मी त्याला अजून एक वेगळं, त्याला आपण शाहू महाराजांच्या अंगाने आपण घेऊ शकतो. ती पण कथा तशी पण घेऊ शकतो, राजे राजवाडे येण्याच्या संदर्भामध्ये ती पण एक चर्चा याच्यामध्ये आलेली आहे. समस्येच्या अंगाने काही गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत, जसं हुंडाबळीचा एक विषय सुद्धा याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे. असे म्हणजे काही समस्येच्या अंगाने तुम्ही घेतलेले आहे, इतिहासाच्या अंगाने तुम्ही काही गोष्टी घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर शेती प्रश्नाच्या अंगाने काही घेतलेले आहेत. असं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचं धाडस तुम्ही दाखवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक डोळसपणा पण दाखवलेला आहे, त्याच्याबद्दलही मला तुम्हाला तुमचं सुरुवातीला अभिनंदन करावं लागेल. गाडगे महाराजांचं कीर्तन तुम्ही देता, ते देत असताना तुमची भूमिका प्रबोधनाची कशी आहे हे सांगत असताना, जेव्हा तुम्हाला ज्या तुम्ही कथेचा उल्लेख केला पोरांटीचा हार, त्याच्यामध्ये आपण ओवलेला हार देवीच्या गळ्यामध्ये असावा हे सांगणारी नायिका रंगवायचं धाडस ते करते. म्हणजे एकीकडून जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पाणी, पैसे की दुलधानी, असं जे गाडगे बाबाच्या कीर्तनातला जो कबीराचा उल्लेख आहे तो तुम्ही सांगत असताना सुद्धा तुमच्या नायिकेची जर भावना देवीच्या गळ्यामध्ये हार घालण्याची असेल तर मग तिथे तुम्ही कुठलाही करत नाही की आपण एक भूमिका घेतलेली, दैववादी आपल्याला व्हायचं नाही, मग आता आपण कसं काय म्हणणार. हा जो कलाकाराच्या समोरचा पेच असतो, इथे तुम्ही बरोबर कलाकारांच्या बाजू घेतलेली, तेव्हा तुम्ही प्रबोधन म्हणा किंवा तुम्हाला काहीतरी काय म्हणायला आता अशी एक आपल्याला प्रागतिक भूमिका घ्यायची, इथे तुम्ही अडकला नाही. तुम्हाला याच्यासाठी लेखक पण तुमचं कौतुक.
तुम्ही एक परिशिष्ट जोडून त्याच्यामधली जी भूमिका आहे त्याच्या थोडीशी बाजूला जाणारी तुमच्या नायक नायिकांची किंवा नैवेद्य सारख्या पूर्णतेचा तुम्ही उल्लेख केलेला होता. सोहळ्यासाठी स्वयंपाक करते आहे आणि तो स्वयंपाक करत असताना भज्यामध्ये मीठ नाहीये पाण्यासाठी, जेव्हा ती तो भजा खाते आणि स्वयंपाक गोष्ट झाला पुढची गोष्ट तिची ती भावना. खरं तर प्रागतिक विचार म्हणल्याच्या नंतर मग ते सोहळच कशाला पाहिजे, देवीच कशाला पाहिजे, देवीला हारच कशाला पाहिजे, नैवेद्यच कशाला पाहिजे, अशी एक कडकट भूमिका प्रागतिक विचार किंवा पुरोगामी विचार किंवा विचारवंत म्हणून तुम्हाला घेता येणं सहज शक्य होतं. तुम्ही ती घेतली पण असते किंवा घेता सुद्धा जेव्हा तुम्ही विचारवंत असाल किंवा प्रबोधनाचं काम करताल. पण निलेश लोंढेंना हे लक्षात येते की आता आपल्याला कथा लिहायची आहे, आपल्याला प्रबोधनाचं निबंध लिहायचं नाहीये. त्याच्यामुळे ते तेव्हा काय लिहितात, अशा वेळी म्हणजे जेव्हा निवाडा करायचा आहे तेव्हा त्यांचा कल हा लेखकाचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्या बाजूने असते ह्या धाडसाचं मला होतं. भूमिका एक चौकट ठरलेली आहे, पण ती चौकट ठरलेली असताना त्या चौकटीला छेद देणारं जर मनोविश्लेषणात्मक काही लिहायचं असेल तर आपण तिकडचं लिहिलं पाहिजे, इकडचं नाही लिहिलं पाहिजे. म्हणजे मला स्पष्टपणे दिसतंय की गावगाड्यातल्या स्त्रीच्या मनामध्ये देवी देवता नवस सोहळ्यात स्वयंपाक पूजा अर्चा ह्याच्याबद्दल जर आस्था असेल तर मी कितीही पुरोगामी भूमिका जरी घेतलेली असेल तरी मला माझी नायिका रंगवत असताना मी जर प्रामाणिक असेल तर मला तेच रंगावं लागतं. इकडे मी पुरोगामी विचार कितीही मांडू, समजा जर तिला तिच्या कपाळावरती कुंकू असणं ती ज्या समाजात राहते त्या समाजाच्या दृष्टीने आवश्यक वाटत असेल आणि तसं ती जर लावत असेल तर मला त्याच समर्थन करावं लागेल कारण की मी ती स्त्री रंगवत. इकडे प्रागतिक विचार म्हणत असताना कपाळाला कुंकू कशाला लावायचं, सोहळ्यात स्वयंपाक कशाला करायचं हे सगळं ठीक आहे, ही भूमिका आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे हा तोल तुम्हाला कळलेला आहे, याच्याबद्दल मला तुमचं विशेष अभिनंदन. दुसरा एक मुद्दा हरकळ सरांनी उपस्थित केला आणि मी त्याच्याशी सहमत आहे की कथा हा प्रकार शुल्लक आहे. त्याची जी खिल्ली नेमाड्यासारख्याने उडवली वास्तविक पाहता सप्रमाण आणि त्याच्यावरती काही एक अभ्यास करून त्यांनी जर तशी मांडणी केली असती तर इतकं स्वीकार्य झालं असतं. पण केवळ टिंगलटवाळी करणे ह्या स्वरूपामध्ये जेव्हा आणि प्रत्यक्षामध्ये व्यंकटेश माडगूळकरांनी एक फार अप्रत्यक्ष संदर्भ सांगितला होता की महाभारत टिकलं, महाभारताचं मोठेपण सांगत असताना त्याच काळचं पंचतंत्र टिकलं हे तुम्ही का नाही सांगत. त्याला तरी इतका मोठा आधार होता. पंचतंत्राच्या छोट्या छोट्या गोष्टी टिकलेल्या आहेत, शुक्रवारच्या कहाण्या बाया बापड्यांनी जतन करून ठेवलेल्या त्या टिकलेल्या, कथा सरित सागरे, वेताळ पंचविशी आहे. तुमच्याकडे कथा वाङ्मयाचे कितीतरी जुने संदर्भ आहेत, ते टिकले हे का नाही सांगत. तुम्ही जेव्हा कथेला शुल्लक असा वाङ्मय प्रकार म्हणत असताना या सगळ्याकडे दुर्लक्ष करता आणि तुम्ही अगदी बरोबर त्या दुसऱ्या समस्येवरती बोट ठेवलेले. गोष्ट सांगणे हाच तर देशीवाद असताना देशीवाद मांडणारच माणूस जेव्हा कथेला शुल्लक म्हणतो तेव्हा त्याचं पण एक फोलपणा तुम्ही प्रत्यक्ष कृतीत दाखवून दिला. म्हणजे आजच्या काळात कोणीतरी 19 कथांचं पुस्तक प्रसिद्ध करत आहे हे प्रत्यक्ष कृतीनं उत्तर येतं. बाकीचं काही बोलत बसण्यापेक्षा आणि चर्चा आणि हे करत बसण्याच्या पेक्षा तुम्ही प्रत्यक्ष कृतीनं उत्तर दिलं हे मला महत्वाची गोष्ट वाटली. आणि पहिल्या माझ्या विवेचनातला एक अजून एक जो पुढचा मुद्दा मला त्याच्यासमोर ठेवायचा आहे की जे ग्रामीण जीवन चितारत असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे मला काही गोष्टी दाखवायच्यात आणि काही गोष्टी लपवायच्यात असं करत नाही, ही मोठी ताकदीची गोष्ट आहे. म्हणजे आपलाच सोयरा असला तरी जेव्हा तो सगळं एखादं प्रकरण दाबायला बघतो, हुंडाबळीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा वर्णन करता आपले सोयरे झाले बसलेले आहेत, आपले म्हणजे ही फार मोठी ताकद आहे लेखकाची म्हणून की समजा भटबावनाच्या जागी बहुजनाची पोरं बसायला पाहिजेत असं महात्मा फुलेंनी लिहिल्याच्या नंतर शरद जोशींनी नंतर पुढे जो तेव्हा मुद्दा त्याच्यातला विरोधाभास दाखवला होता की शेतकऱ्याचा पोरगा मंत्रालयात 6व्या मजल्यावरती गेल्याच्या नंतर धोरणाच्या केसानं बापाचा गळा कापायचं कमी करत नाही, पण हे लिहायचं धाडस कोणी दाखवत नाही. दलित सत्तेवरती बसल्याच्या नंतर दलितांवरचे अत्याचार कमी होतील का, बहुजन सत्तेवरती बसल्याच्या नंतर बहुजनांचे अत्याचार कमी होतील का, हे जे सगळं प्रत्यक्ष अनुभव आल्याच्या नंतर ते लिहायचं जे लेखकाचं धाडस असतं. फैजच्या अप्रतिम ओळी आहेत पाकिस्तानच्या निर्मितीनंतर, हे दाग दाग उजाला ये शब गजीदा सहर वो इंतजार था जिसका वो ये सहर तो नाही. आणि आपण मागितली सगळं केलं, बाहेर केलो, त्याच्यानंतर तिथल्याही कवींनी हे धाडस दाखवलं होतं की हे जे चाललंय ते चूक आहे. म्हणजे जसं आपल्याकडे बोरकरांसारखा सौंदर्यवादी कवी सुद्धा असं म्हणतो, सगळा यज्ञ संपल्यानंतर उरली हाती राखच कशी, कुंकू भाळी लागताच कशी आई झाली वेळीची. हे लेखकांचं धाडस.
आपण एरवी म्हणतो की स्वातंत्र्य मिळालं सुंदर झालं, पाकिस्तान मिळालं सुंदर झालं, नंतर बांगलादेश वेगळा झाला तिकडे सुंदर झालं. हे फक्त लिहिण्यापुरतं आहे. जर लेखकाला ह्याच्यामधला विरोधाभास दिसत असेल आणि तो ते लिहायची हिंमत करत असेल तर त्याच्या धाडसाचं ते कौतुक आहे. त्याच्यामुळे हुंडाबळी सारख्या ह्याचा जो विषय याच्यामध्ये जेव्हा येतो आणि तेव्हा सगळे आपलंच गणगोत आहे ना, आपलीच बदनामी नको, त्याच्यामुळे तुम्ही ही केस सगळी काय म्हणते त्याला पातळ करून टाका, कोणावरतीच गुन्हा येणार नाही, की तिच्याच कर्मानं कशी मिळली असं जेव्हा त्याच्यावर, आणि ते तुम्ही संदिग्ध पद्धतीनं तो शेवट सोडून दिलेला. म्हणजे हे जे कलाकार म्हणून, लेखक म्हणून, म्हणजे कलावंताचं जे एका टोकावरती जे उभा राहणं असतं, मी जो सुरुवातीला उल्लेख केला, मला त्या राजेंद्र कृष्णाच्या त्या गझलेतली ओळ आठवली, यूं हंसतों के दार घर से निकल पड़े थे खुशी की तलाश में, गम राह में खडे ते वही साथ होली. हे लेखकाचं भागधेय असतं की तो खरं तर आनंदासाठीच निघालेला असतो, पण रस्त्यामध्ये जर दुःख भेटलं तर त्याच्या हाताला हात घेऊन तो पुढे जातो, कारण ते लेखकाचं भागधेय आहे. तेव्हा तो असं नाही म्हणू शकत की नाही मला दुःख वगैरे काय नको, मला छान सगळं आनंद पाहिजे, सगळं व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे लोंढेंसारखा लेखक हे धाडस दाखवतो की तुम्ही जे म्हणताय असं होणार नाही. हे जे सगळे आपले गणगोत आहेत, आपलेच नातेवाईक आहेत, आपलेच सोयरे आहेत, पण ते व्यवस्थेचा जेव्हा भाग बनतात तेव्हा ते आपला शत्रू बनतात. आणि मी लेखक म्हणून ह्याची प्रतिक्रिया जी काही असेल ती माझी विरोधातली असेल ती मी नोंदवेल. त्याचा मला एका अर्थाने तोटा पण आहे की मी ह्या सगळ्या व्यवस्थेला नाकारतो आहे, मी त्याचं लाभार्थी म्हणून नाकारतो आहे. हे जे कलेला, एखाद्या कलाकाराला तो जो निर्णय घ्यायचा असतो तो तुम्हाला घेता येतो, याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. दुसरा जो भाग मला याच्याबद्दलच्या आक्षेपाच्या संदर्भात थोडासा मांडायचा आहे आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं, कारण की आपण समीक्षणात्मक चर्चा असं त्याचा स्वरूप ठेवलेला आहे. 2-3 गोष्टी आहेत. पहिले फक्त तांत्रिक पातळीवरती मी सांगतो की पुस्तकाची मांडणी, पुस्तकाचा फॉन्ट, आता मी त्या क्षेत्रात असल्यामुळे सांगतो, किंवा प्रत्येक परिच्छेद सुरू होताना सुरुवातीला काही जागा सोडणे किंवा 2 ओळींमधलं अंतर, अशा ज्या कितीतरी गोष्टी त्या पुस्तकात हे दोष राहून गेलेले आहेत. आणि आता ग्रंथ निर्मितीच्या बाबतीत वसेकर समोर आहे ते सांगू शकते, किंवा मी अगदी सरांच्या पुस्तकाचं पहिलं कव्हरचं उदाहरण सांगतो की ते इतकं आपलं कव्हर आहे आणि ते मुखपृष्ठ असं आहे की तुमच्यापैकी ज्यांना कोणाला पाहायला मिळालं जुनं कव्हर आवर्जून बघा की त्या मुखपृष्ठामधूनच त्या सगळ्या कथेचा आशय समजतो. आपल्याकडे आता अशा कितीतरी अप्रतिम अशी मुखपृष्ठ किंवा पुस्तकाची मांडणी केल्या गेलेली आहे. सौंदर्य तर त्याच्यामध्ये आहे, तो एक भाग आहे, पण फक्त सौंदर्य असा विषय नाही. मराठी पुस्तकांचं वैशिष्ट्य आहे, आणि तुमच्यापैकी कुणाला माहित नसेल तर आवर्जून सांगतो, संपूर्ण भारतीय प्रकाशन व्यवसायामध्ये आशयाच्या दृष्टीनं अतिशय उत्तम मांडणी सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीनं मराठी प्रकाशन व्यवसायात झाली. तुम्ही कुठल्याही भाषेतले पुस्तक घ्या, आणि मी याच्या संदर्भामध्ये भैरप्पापासून ते 3-4 परदेशी लेखक, परभाषी लेखकांशी आवर्जून वैयक्तिक पातळीवर चर्चा केली. सगळ्यांचं म्हणणं असं पडलेलं आहे की मराठीमध्ये ज्या पद्धतीनं मुखपृष्ठ होता, ज्या पद्धतीनं पुस्तकांची मजकुराची मांडणी होती, ज्या पद्धतीनं रेखाटनं होतात, दुलंगेचं उदाहरण मी परत देईल, मामा परसवाळेने आपल्याकडे रेखाटनं केलेली आहे, चंद्रमोहन आहे, रवी मुकुट आहे, आमचे मित्र सरदार जाधव अतिशय चांगल्या पद्धतीने पुस्तकाची मांडणी आता करतात. त्याच्यामुळे आपल्याला अशा मांडणीचा तुम्ही जरूर विचार करा. ह्याच्यामध्ये हे पुस्तक थोडंसं डावं ठरतं आहे पुस्तकाचे आतली जी मांडणीच्या संदर्भात. दुसरा एक मुद्दा मला गांभीर्यानं उपस्थित करायचा, तुम्ही पण त्याची चर्चा केली पाहिजे. तुम्ही भूमिका अशी मांडली, जेव्हा तुम्ही पाठीमागे गाडगे बाबांचं कीर्तन घेतल्याच्या नंतर प्रबोधनाची एक, आणि तुम्ही बोलताना उल्लेख केला की कोरोनाचा, ही एक भूमिका लेखकाची असू शकते. कलावादी आणि जीवनवादी अशा जुन्या ह्याच्यामध्ये मला पडायचं नाही, पण त्याच्यातली दुसरी अडचण असते. तुम्ही समजा, मी उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये 3 पद्धतीच्या म्हणजे काय समस्या म्हणता येणार नाही, पण प्रबोधनाचे 3 पद्धतीचे विषय आहेत असं मी त्याला म्हणते. एक तर शेती प्रश्नाच्या बाबतीतला आहे, आमचा शेतकरी संघटनेशी संबंधित विषय आहे. त्याच्यामध्ये जमीन धारणा असो किंवा छोटी जमीन प्रश्न असो, किंवा कारभारी नावाच्या कथेमध्ये 4 जणांचे कुटुंब आहे, 3 भाऊ शेतात राबतात, 1 भाऊ कारभारी आहे, तो प्रत्यक्ष शेतात राबत नाही. तुम्ही वर्णन असं केले की त्याचे कपडे कसे स्वच्छ आहेत, म्हणजे तो शेतात राबत नाही असं, आणि तो डोकं लावतो, सगळ्यांपुढे आव आणतो, आणि काही दिवसाच्या नंतर जेव्हा वाटणीची वेळ येते तेव्हा म्हणजे काहीतरी कर्ज असतं, तो सगळा बहाणा करतो. पण त्यानं या सगळ्या काळामध्ये जे काही पैसे जमा झालेले त्याच्यातून जमीन खरेदी केली असते, ती सासऱ्याच्या नावावरती ठेवलेली असते,
आणि वाटण्यामध्ये मग तो विषय येत नाही, मग त्याचा दुसरा जो भाऊ ज्या पद्धतीने ते उकरून काढतो असा तो विषय आहे. त्याच्यानंतर जमीन दुसऱ्याच्या नावावरती असते, पण ती जमीन असते दुसऱ्याची, म्हणजे बापाच्या नावावरती आहे, मग ती मुलाच्या नावावर येते, पण प्रत्यक्षात ती काकाची असते, असा एक विषय, ती जमीन विकली जाते. म्हणजे जमिनीच्या संदर्भातले 2-3 ह्याच्यातल्या कथेमध्ये 4-5 कथेमध्ये ते विषय येतात. आता माझ्या त्याच्यातला आक्षेप छोटासा असा आहे की तुम्ही जर तुम्हाला ही सगळी समस्या मांडायची आहे, मग तुम्ही त्या समस्येच्या मुळाशी अजून जायला पाहिजे, असं मला त्याच्यावरती थोडासा आक्षेप. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला असं सांगायचंय की 4 भाऊ राबतायत, 3 भाऊ फक्त शेतात काम करतायत, 1 भाऊ कारभारी आहे, आणि त्या शेतातल्या दुसरं उत्पन्न सांगितलेलं नाहीये त्यांनी कथेमध्ये. मग आम्ही शेतकरी चळवळीतून आक्षेप कसा घेऊ की आम्ही म्हणतोच असं आहोत की मुळात शेतीमध्ये बचत होत नाही, शेतीमध्ये बचत होत नाही, शेती ही पुरेशी नाही आहे. अशा याच्यामध्ये 4 भावांचं कुटुंब एका शेतीवर जगते, त्या शेतीतल्या बचतीतून तुम्ही दुसरी शेती घेताय, मग ती सासऱ्याच्या नावावर करताय. याच्यातला तांत्रिक आक्षेप असा की मुळात अशी बचत होते कुठे आहे. कल्पनेमध्ये तुम्ही असं मांडू शकता, म्हणजे आमचं म्हणणंच असं आहे की ज्याचं शेतीबाह्य उत्पन्न आहे त्याच लोकांची बचत होते आणि ते शेती घेऊ शकतात, पण जे फक्त शेतीवरती अवलंबून आहेत त्यांना त्या शेतीतून बाहेर पडताच येत नाही. हे तो साखळदंड होऊन बसलेला आहे. हे शेतकरी चळवळ 40-44 वर्षांपासून, म्हणजे बाकी आंदोलन त्याच्यानंतर जेलमध्ये लोक किती गेले हा भाग वेगळा, पण तांत्रिक पातळीवरती अकॅडमिक लेवलवरती शेतकरी संघटनेनं ही जी मांडणी करून ठेवलेली आहे त्याला कुठेतरी तुम्ही काय धक्का देताय. धक्का देताय म्हणण्याच्या पेक्षा त्याला बाजूला ठेवून तुम्ही असं वर्णन करताय की शेतीचं कुटुंब आहे आणि मग त्याला बचत होऊन तो दुसरी शेती खरेदी करतो. तर त्याच्यामुळे आणि दुसरं एक समजा 2 एकर जमीन आहे, ती जमीन नावावर पाहिजे म्हणून कोणाला तरी दारुड्या बनवून त्याच्याकडून ती जमीन हडप करणं, हा मी समजू शकतो ग्रामीण भागात. त्याच्यातला आमचा दुसरा आक्षेप असा की शेती नेमकी कुठली नफ्याची झालेली आहे. शहराच्या जवळच्या ज्या जमिनी होत्या, ज्यांचं नॉन ऍग्रिकल्चरल होऊ शकतं, किंवा रस्त्याला लागून ज्या जमिनी होत्या, किंवा ज्या ठिकाणी कुठला प्रकल्प जाणार असेल, रस्ते होणार असतील, त्याच ठिकाणच्या जमिनीचे भाव वाढले. आजही अडवळणाच्या गावामध्ये जमिनी बेभाव आहेत, त्या घ्यायला कोणी तयार नाही. अगदी भावकीतले माणूस फिरकायला तयार नाही, कारण तिथं होणार काही नाही. किंवा 2008 मध्ये सबप्राईम घोटाळा जेव्हा झाला, किंवा अमेरिकेतला घोटाळा झाल्याच्या नंतर त्याच्या आधीपर्यंत पैसा फिरत होता. त्याच्यामुळे आपल्याला रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा दिसत होता आणि त्याचा एक भाग म्हणून जमिनीचे भाव वाढले. कृत्रिमरित्या हे सगळं बरं हे कुठे झालं? तुमच्या अजूनही शहराच्या, तालुक्याच्या, महानगरांच्या, नगरपालिकेच्या हद्दीत आणि त्याला लागून असलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये झालं. 15 वर्षापूर्वी चौका नावाच्या गावाजवळ फुलंब्रीच्या तिथे औरंगाबाद एक जमीन आम्ही एका मित्रासाठी म्हणून पाहायला गेलो होतो. तिथपर्यंत वाट नव्हती, डोंगराच्या पायथ्याशी अशी ती जमीन होती. काही कारणानं तो सौदा जमला नाही, तो विषय मी विसरून गेलो. आणि 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या नंतर जेव्हा एकदा विषय निघाला आणि कुणीतरी मला त्या जमिनीचा परत संदर्भ सांगितला, मला उत्सुकता वाटली. मी विचारलं, ती जमीन विकल्याच गेलेली नव्हती. 18 वर्षांपासून चौका नावाच्या गावापासून फक्त मुख्य रोडला आतमध्ये आहे म्हणून ती जमीन तशीच पडून होती. त्याच्या नेमकं उलट त्या चौकासारख्याच गावांमध्ये जेव्हा अजिंठ्याला जाणारा मोठा रस्ता त्याची कामं सुरू झाली, त्याच ठिकाणी जमिनीच्या वादातून 2 खून झालेले मला 3 वर्षापूर्वीची माहिती आहे. म्हणजे मी स्वतः साक्ष आहे की त्याच गावामध्ये काही अंतरावरची जमीन पडून आहे आणि त्याच गावांमध्ये जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी रस्त्याला लागून असलेले खून झाले. त्याच्यामुळे मला तुमच्यावरती छोटासा आक्षेप असा आहे की तुम्ही सरदोपटपणे जेव्हा जमिनी हडप करण्याचं प्रमाण कुठे आहे की ज्या जमिनीला भाव आहे, पण त्याच्या नेमकं उलट ज्या जमिनी आतमध्ये आहेत त्या जमिनी बेभाव पडलेल्या आहेत, तिथले घरं बेभाव पडलेले आहेत, कारण की ते प्रॉफिटेबल नाही. आणि आपल्याकडे जी कोरडवाची खरीपाची जवळपास जी पिकं आणि शेती आहे त्याच्यामध्ये तर कुठल्याच पद्धतीचं त्याच्या किमती वाढत नाही हे आम्ही सप्रमाण सिद्ध केलेले. त्याच्यामुळे हा एक भाग. दुसरं, तुम्ही ह्याच्यामध्ये ज्या तुम्ही कथेचा तुम्ही पण उल्लेख केला, चर्चा आलेली आहे फार मोठ्या प्रमाणात, धर्मचर्चा. आणि तो हा कथासंग्रह, हा पुस्तक पूर्णपणे हा विषय बाजूला ठेवून स्वतंत्रपणे चर्चा करायची गोष्ट. धर्मचर्चा अशी घेतलेली आहे आणि तुम्ही खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याकडची जी सगळी 9 दर्शनं सांगितलेली आहेत त्याच्यातली 6 दर्शनं वैदिक दर्शन आहेत, न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आणि 3 अवैदिक दर्शनं सांगितलेली आहेत, जैन, बौद्ध आणि चार्वाक. तुम्ही फार सविस्तर आणि व्यवस्थित त्याची चर्चा केली. अडचण अशी आहे की ह्याला कलात्मक रूप देत असताना आपल्याकडे नास्तिक आणि आस्तिक म्हणत असताना देव मानतो आणि देव मानत नाही अशी विभागणी नाहीये. वेद मानतो त्याला आस्तिक म्हटलेलं आहे, वेद मानत नाही त्याला नास्तिक म्हटलेलं.
आता हे जे त्याच्यातले बारकावे आहेत किंवा आपल्याकडे आज एक उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला सांगतो की याला कलात्मक रूप कसं देता आलं असतं. आपल्याच परिसरातलं आंब्याचं उदाहरण आहे की विष्णूचं तिची केशव विष्णूची जी अप्रतिम मूर्ती आहे ती अगदी तिचे नख पण सुंदर पद्धतीने दिसतात. कितीही नवा अवतार म्हणून बुद्ध दाखवलेला आहे. बुद्ध काय दाखवलेला आहे की बुद्धानं सांख्य योग स्वीकारलेला आहे की म्हणजे जे वैदिक म्हणजे जे आस्तिक दर्शन आहे त्याच्यातलं एक दर्शन बुद्धानं स्वीकारलेलं आहे. म्हणून ते खंडित होईना का होईना पण ते मत आमचं आहे म्हणून आम्ही ते स्वीकारले. पण जैनांनी पूर्णपणे नाकारलेला आहे म्हणून आम्ही पूर्णपणे जैन स्वीकारत नाही. 9वा किंवा 10वा कुठलाच अवतार महावीर दाखवले जात नाही पण बुद्ध दाखवले जातात. मग तुम्हाला ह्याची कलात्मक मांडणी करत असताना आपल्या मराठवाड्यातल्या मी ज्या ज्या केशव विष्णूच्या मूर्ती पाहिल्या 9 ते 10 मूर्ती अप्रतिम अशा मला माहिती आहे. प्रत्येक मूर्तीमध्ये 9वा अवतार बुद्धच दाखवलेला. मग तुम्हाला ही मांडणी करत असताना आणि दुसरा एक संदर्भ मला असं वाटतं की तुम्ही त्या जिजाबाईंचं नाव घेतलेलं म्हणून तुम्हाला कलात्मक पातळीवर म्हणून सांगते. खरं तर कथेमध्ये काय असावं आणि काय नसावं हा पूर्णपणे त्या कथाकाराचा विषय आहे. मग त्या अर्थाने मला ते सुचवायचं नाही. एक स्वतः क्रिएटिव्ह लेखक असल्यामुळे मी त्याच्यावरती तुमचं स्वातंत्र्य पूर्णपणे मान्य करतो. पण ते कलात्मक कुठे झालं असतं आपल्यापैकी काही जणांना माहित नसेल तर मुद्दाम सांगतो. देवगिरीचा किल्ला हा किल्ला त्याचं सामरिक पातळीवरती काय महत्व आहे ते वेगळं पण आध्यात्मिक पातळीवरती त्याचं महत्व आहे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी योगदुर्ग असं ज्याला म्हटलेले तो किल्ला म्हणजे देवगिरीचा किल्ला. मवा धोंडांनी त्याच्यावर अप्रतिम असा लेख लिहिलेला आहे. त्यांच्या साहित्य अकादमी ज्ञानेश्वरीतील सृष्टी त्या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी त्या पुस्तकात त्याचं वर्णन. हा जो देवगिरीचा किल्ला आहे हा आपल्याकडच्या ज्ञानेश्वरीतला योगदुर्ग म्हणून जो सांगितला तो किल्ला आहे. आध्यात्मिक परंपरेमध्ये त्याला एक अतिशय विशिष्ट अर्थ आहे आणि ह्या देवगिरीचे यादव तेच वंशज म्हणजे जिजाबाई त्या वंशातली आहे. तिथली जी परंपरा आहे तिथले किल्लेदार संत जनार्दन स्वामी जे एकनाथ महाराजांचे गुरु होते त्यांचे गुरुबंधू असलेल्याचं दुसरं नाव म्हणजे शेख मोहम्मद आणि त्यांचे गुरु चांद बोलले त्यांची तिथे समाधी आहे त्या देवगिरी किल्ल्याच्या रस्त्याच्या इकडच्या बाजूला. रस्त्याच्या पलीकडे देवगिरी किल्ला आहे त्याच्या डाव्या बाजूचा छोटासा रस्ता आहे. तिथं आता सगळी घाण वाढण्याची गोष्ट वेगळी आहे. त्या ठिकाणी या चांद बोललेची समाधी आहे. चांद बोलले हा एकच संत आहे सुफी मधला की जो मुसलमान धर्म तिने न स्वीकारता हिंदू असून सुफी असलेला एकच संत म्हणजे संत चांद बोलले. त्याच्या समाधीपाशी आजही उरुसही भरतो आणि त्या ठिकाणी यात्रा पण भरते त्याच ठिकाणी. आता हे इतके कलात्मक दृष्ट्या सुंदर संदर्भ आहे सर. हे सगळे तुम्हाला म्हणजे जिजाबाईशी जोडता येतात किंवा महालिंगदासाची तिथे जी पोथी सापडलेली आहे त्याच्यावरून राज्यकारभार जमीन मोजणी गनिमिकावा या सगळ्या गोष्टी मलिकांबर आणि मलिकांबरनी मग शहाजीराजांना सांगितले आणि मग शहाजीराजांमुळे शिवाजीला पर्यंत पोहोचल्या. हे आम्हाला अजूनही कलेच्या पातळीवरती उलगडून दाखवता आलेलं नाहीये. हे नुसते संदर्भ आहेत. म्हणजे महालिंगदासाची पोथी दाखवून देता येते. शहाजीराजांचं लग्नच मुळात मलिकांबरनी जोडून दिलं कारण की लखुजी जाधव मुलगी द्यायला तयार नव्हते कारण की आम्ही उच्चकुलीन यादवांचे वंशज असतो पण त्या तुलनेमध्ये हा खालचा मराठा आहे असं त्यांचं वाक्य आहे. पण हेनी सांगितलेलं वाक्य आहे मला एकदम तू करू दैवायत्तम तुले जयात मला ते जे म्हणतात ना कर्णाच्या नंतरचं हे उदाहरण आहे की तू त्याचं पूर्ण नको बघत बसू. तो खालचा आहे का वरचा आहे तो कर्तृत्ववान पोरगा तुझी पोरगी त्याला दे असा तो संदर्भ आहे मलिकांबरचा. कारण की तो कर्तृत्ववान आहे. मला माहिती आहे की हा अतिशय शूर असं म्हणजे शहाजीचं वर्णन आहे ते मलिकांबरने केलेलं. असे काही संदर्भ आपल्याला त्याच्यामध्ये घेता आले असते. ह्याच्यामधला जो तुमच्याकडे आणि दुसरं गीतेचा एक भाग आहे. गीतेच्या संदर्भामध्ये इतक्या वेगवेगळ्या पातळीवरती म्हणजे टिळकांचा ग्रंथ असो गीतारस किंवा बाकीच्यानी म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी म्हणजे स्वतः प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी गीता दुसरीकडेच लिहिली आहे. वामन गीता असं सांगतात की मी गीतेचा खरा अर्थ सांगतो आहे आणि यांनी गीता दुसरीकडेच लिहिलेली आहे. मराठीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या अर्थाने गीतेवरती फार सविस्तर अशी चर्चा झालेली आहे. तर तुम्हाला ती पण कुठेतरी कलात्मक पातळीवरती याच्याशी जोडून घेता आली असते असं मला वाटतं. आणि तिसरी जी एक संदर्भ मला जो वाटला जो त्या कथेबद्दल ती मला कथा म्हणून आवडलेली आहे. हुंडाबळीचा विषय घेऊन तुम्ही जी कथा आणता पण माझं त्याच्याबद्दलची मांडणी परत थोडीशी वेगळी अशी आहे की जोपर्यंत स्त्रियांना संपत्तीचा अधिकार नव्हता तोपर्यंत हे विषय गंभीर होते. कारण की हुंडा एका अर्थाने तू तुझ्या माहेरच्या संपत्तीतला एक वाटा घेऊन ये अशा अर्थाने दिलेला तो दबाव आहे.
त्या संपत्तीमध्ये तिचा वाटा म्हणजे काय, तर तिला लग्नामध्ये जे काही द्रव्य दिलं जायचं, हुंडा दिला जायचा, सुनावणं झालं, एका अर्थाने आपल्या घरातल्या मुलीला आपल्या संपत्तीचा एक वाटा देण्याचा तो प्रकार. त्याच्यामुळे तेव्हाच सामाजिक दृष्ट्या ते काढलेलं सोल्युशन आहे असं मी म्हणतो. त्याच्यामुळे हुंडा हा विषय तुम्ही स्त्री पुरुष किंवा दोन पक्ष असं न बघता मला त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त व्यापकपणे विषय जे सोशलॉजीचे आहेत ते सांगू शकतील, पण त्याच्या नेमकं उलट जेव्हा स्त्रियांना संपत्तीचा अधिकार नावाची गोष्ट गांभीर्याने पुढे आली, आपण ते वाटा द्यायला लागलो, मुलींचं प्रमाण कमी झालं, मुली मिळेनाशा झाल्या, अशा वेळी तुमचं असं लक्ष येईल की हे विषय बदलले, त्याची तीव्रता बदलली. आता तुम्हाला हुंडाबळी तसा त्या स्वरूपामध्ये आढळून येत नाही ज्या स्वरूपामध्ये तुम्ही इथं वर्णन केलं, कारण तेव्हा तशी ती परिस्थिती होती. म्हणजे काय होतं की आपण समस्येकडे, म्हणून माझं त्याच्यात म्हणणं काय की कलाकारांना स्वातंत्र्य आहे जे प्रश्नच नाही, समस्येवरती लिहावं का बिलकुल लिहावं, समस्येवरती नाटकं, समस्येवरती कथा, कादंबऱ्या, कविता याच्याबद्दल चर्चा करायचं काही कारण नाही. तो विषय सगळा मागे पडला. किंवा एखादी चळवळ असते तेव्हा चळवळीची गाणी तयार होतात, चळवळीची नाटकं तयार होतात, पथनाट्य तयार होतात, त्याची चर्चा आपण करायला नको. माझं उलट म्हणणे, तुम्ही ती समस्याच नीट समजून घेणार आहात. महाभारतातल्या काळातलं एक वर्णन असं आहे, पर्वमध्ये जेव्हा त्यांनी दिलेलं आहे, भैरवाच्याच कादंबरीतलं ते वर्णन आहे. गांधारीला जेव्हा ते आणतायत इकडे, तेव्हा गांधारी माद्रीला जेव्हा ते आणतायत तेव्हा माद्रीला आधीच्या लग्नाची मुलं आहेत आणि तिचे वडील असं म्हणतात की हे नातवंड मी देणार नाही, कारण की ते मला माझी सत्ता चालवण्यासाठी हे मनुष्यबळ हवा, तू ही माझी मुलगी घेऊन जा, पण तिच्या आधीची मुलं मी देणार नाही कारण की ती मला हवी आहे. त्याच्यामुळे माद्री जेव्हा त्याला आणल्या जातात कौरवांकडून, तेव्हा तिच्या आधीच्या लग्नाची मुलं आहेत, तेव्हा स्त्रिया परत तिथे तीच समस्या आहे, युद्धामध्ये पुरुष मारले गेलेले असल्यामुळे स्त्रियांचं प्रमाण फार कमी होतं. असं जेव्हा इम्बॅलन्स झालेलं आहे तेव्हा त्या स्त्रीला मागणी आहे. जेव्हा स्त्रियांची संख्या वाढलेली, पुरुष मारले गेले तर स्त्रियांची संख्या वाढलेली, तेव्हा आपण जे म्हणतो ते वर्णन आहे. मध्ययुगीन सगळ्या कालखंडामध्ये लढाईमध्ये पुरुष मारले गेले आणि स्त्रिया जास्त राहिल्या. मग त्या स्त्रियांना म्हणजे त्याच्यामुळे पुरुषाला मागणी आली, म्हणून एका पुरुषाला एकापेक्षा जास्त बहुपत्नीत्वाची जी पद्धत आहे ती केवळ सामाजिक दृष्ट्या चूक किती बरोबर किती नंतर विचार करा. व्यावहारिक पातळीवरती अडचण अशी होती इतक्या सगळ्या स्त्रियांना समाविष्ट कसं करून घ्यायचं. त्याच्यामुळे या प्रश्नाची अडचण काय होती, आपण फक्त एका नजरेनं बघतो, पण आपल्या हे लक्षात येत नाही की त्या त्या विशिष्ट काळामध्ये म्हणजे जी समस्या आपल्याला मांडायची आहे त्या समस्येच्या आजूबाजूचा सगळा परिसर, तो कालखंड काय, अशा पद्धतीने ती आपल्याला मांडावं लागेल असं मला वाटतं. अजून एक शेवटचा मुद्दा मला याच्या संदर्भामध्ये उपस्थित करायचा आहे. एक असा सूर ह्या सगळ्या कथांमधून, विशेषतः वीर नावाची जी कथा आहे त्याच्यामध्ये जेसीबीचं एक वर्णन आलेले, गाळ काढण्याचं एक वर्णन आलेलं, तो आक्षेप माझा आसाराम गमतेच्या एका कथेवरती सुद्धा आहे की तुम्ही यांत्रिकीकरण ह्या विषयाकडे तुम्ही म्हणजे नकारात्मक दृष्टीने कसं बघता आणि कसं बघू शकणार. विज्ञान, तंत्रज्ञान ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मानवी संस्कृतीचाच एक भाग आहे, हे काय आभाळातून पडलेलं नाहीये. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की रोजगार हमी योजनेवरती काम जाणाऱ्या मजुरांची संख्या कमी झाली. त्याचं कारण असं आहे की रोजगार हमीवरती जी प्रत्यक्ष शारीरिक कष्टाची कामं सांगितली जात होती ती सगळी कामं जर आता जेसीबीने होत असतील तर आम्ही कशाला करू. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचं काम करायला तो तयार आहे किंवा रिकामा बसायला तयार आहे, पण जसं खडी फोडणे असो, म्हणजे सगळी तुम्हाला जुनी वर्णन आढळतील, खडी फोडण्याची वगैरे वर्णन आढळतील. पाझर तलावासाठी हे करणे, पाझर तलाव फोडणे, खडी फोडणे, अशाच पद्धतीची कामं, खड्डे फोडणे, रोजगार हमीवरती फक्त शारीरिक कष्टाची कामांची वर्णन केल्या गेलेली आहे. आणि नंतर जेव्हा यांत्रिकीकरण आलं, यांत्रिकीकरणामुळे झालं असं की आता ती गोष्ट जर यंत्रकरण असेल तर ज्याची गरज आहे तो मजूर सुद्धा त्या कामावर जायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग इथे जेव्हा त्या विहिरीतल्या गाळाचं एक वर्णन येतं जेसीबीचं जे चित्र उभं राहतं ते नकारात्मक. तुम्हाला तुमच्या कथेसाठी आवश्यक वाटलं ते बरोबर आहे, मी त्याच्याशी सहमत आहे, पण मी यांत्रिकीकरणाच्या जेव्हा बाजूने बघतो त्याच्यामध्ये ते जे वर्णन येतं त्याचा जो हात आहे तो म्हणजे ते व्हिलन सारखं पात्र म्हणून ते समोर येतं. आपली अडचण अशी आहे की या सगळ्या यांत्रिकीकरणाचा सगळा वापर आपण गेल्या म्हणजे विशेषतः 25 वर्षांमध्ये जागतिक म्हणजे 30-32 वर्षांमध्ये अशा पद्धतीने करून घेतलेला आहे. प्रत्यक्ष टीका करताना मात्र आपण अजूनही टीकाच करतो.
म्हणून मी उदाहरण म्हणून सांगतो की ऑनलाईन पेमेंटच्या बाबतीमध्ये जे सगळे गैरसमज पसरवले गेले होते, आज मध्ये लेबर म्हणला भाजीवाला सुद्धा त्या QR कोड त्याच्या तिथे समोर लावलेला असतो आणि आपण ते पेमेंट करतो, त्याला ते मिळतं, विषय संपतो तिथे. आम्ही 10 वर्षापूर्वी चर्चा काय करत होतो, 15 वर्षापूर्वी चर्चा काय करत होतो की जागतिकीकरण आलेलं आहे, ते गरीबाला कसं पुरवून जाणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं कसं भलं होणार नाही, तो कसा चिरडू देणार आहे. आणि वास्तविक पाहता सगळ्यात जास्त बेनिफिट, सगळ्यात जास्त फायदे त्या गरीबालाच मिळालेला. जी आकडेवारी 2019ला कोरोनाच्या नंतर एक 22 गोष्ट समोर आली, सर त्याला त्याचं अनुमोदन देतील, की सगळ्यात जास्त ट्रान्झॅक्शनचे 100 रुपयापेक्षा खालची जी अमाऊंट आहे त्याचे 75% ट्रान्झॅक्शन हा आकडे आलेले समोर. डिजिटल पेमेंटच्या आकड्यांमध्ये सगळ्यात जास्त पेमेंट ज्याला किरकोळ म्हणतो ना आपण, 10, 20 रुपये, 15 रुपये, 50 रुपये, चहा सगळची चहाची बिलं वगैरे. मग हे कसं काय घडलं? आपल्याकडे काय होतं, जसं तुम्ही एक धाडस, मी जसं म्हणालो तुम्हाला की काही प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही धाडस दाखवताय की प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ते रंगवताना ती गैरसोयीची असली तरी तुम्ही रंगवताय. पण यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये मग असं काय होतं की तुम्ही ती बाजू घेत असताना तुम्ही मग ती कलात्मक बाजू घ्यायच्या नावाखाली वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता. कलाकाराला कलेचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, पण त्या जोडीला वस्तुस्थिती पूर्णपणे समजून घेण्याचे. समजा हे तंत्रज्ञान, उदाहरण म्हणून परत मी तेच उदाहरण घेतो की ऑनलाईन बँकिंगचं तंत्रज्ञान, मोबाईल वापराचं तंत्रज्ञान सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचतं. त्याचे जर आपल्याला पुरावे मिळत आहेत तर तरीही आपण ते नाकारणार आहोत, अडचण येते. म्हणजे एखादी समोर वस्तुस्थिती तुम्हाला दिसते आहे, त्याचे भले बुरे जे ते किंवा त्याच्यात आपल्याला व्यवहार्य पातळीवरती म्हणून भले बुरे म्हणण्याच्या पेक्षा जर मला त्याचे काही एक फायदे माझ्यापर्यंत पोहोचतात असं मला दिसत असेल, पण मी मात्र कलेच्या पातळीवरती नाकारतोय असं होऊ नये. याचा शेवट करताना मला 2-3 अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करायच्या, ज्या सरांनी व्यक्त केल्या त्याला थोडस मी पुढे येईल. जिजाबाईची चर्चा असो, गीतेवरची चर्चा असो किंवा स्वातंत्र्याच्या नंतरची एक चर्चा, तो एक विषय आहे. तुम्ही अतिशय फार नाजूक पद्धतीने राजेशाही आणि नंतरची जी लोकशाही आहे त्याचा एक सांधा जोडण्याचा अजून एक विषय लावून गेला माझा बोलण्यात, त्याच्यामध्ये कोणती परत येतो. आणीबाणीच्या काळातलं पण एक वर्णन तुम्ही केलेलं आहे की आधीचे सगळे जे जुन्या ह्याच्यातले सगळे गांधीवादी आणि त्या सगळ्या तत्वाचे लोक होते, आता मात्र दुसरेच पुढे येत सगळ्याच पक्षातले तुम्ही असं वर्णन केलेलं आहे. पण मला आता अपेक्षा अशी आहे की तुम्ही ह्याच्यावरती कथात्म म्हणेल मी, कादंबरी नेहमी म्हणायला पाहिजे असं नाही, की अशा पद्धतीचं लिखाण केलं पाहिजे. कारण की हा जो बदल झालेला स्वातंत्र्याच्या पूर्वी, स्वातंत्र्याच्या नंतर, आणीबाणीच्या पूर्वी, आणीबाणीच्या नंतर, सामाजिक पातळीवरती वावरणारे कार्यकर्ते, चळवळी, या सगळ्यांचं जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन सत्तेमध्ये व्हायला लागलं आणि तुम्हाला हे पण धाडस दाखवावं लागेल, जसं तुम्ही गांधीवादी दाखवलं की तो आता सत्तेच्या मोहानं कशा पद्धतीने पुढची पिढी समोर येते, तसं मी तुम्हाला आता सांगेल की संघवादी पण आता असेच आहे. जोपर्यंत सत्ता नव्हती तेव्हा संघाचे कार्यकर्ते किती निष्ठावान कसे होते असं दिसेल, आणि आता सत्ता स्थिर होत चालली म्हणल्याच्या त्यांच्यामध्ये पण कसा बदल झालेला आहे आपल्याला अनुभवाला येतो. सत्ता मिळाल्याच्या नंतर, सत्तेचे फायदे मिळाल्याच्या नंतर तुमच्यामध्ये बदल कसा होतो, जसं तुम्हाला गांधीवाद्यांच्या बाबतीमध्ये दिसेल, समाजवाद्यांच्या बाबतीमध्ये दिसेल, कम्युनिस्टांच्या बाबतीमध्ये दिसेल, संघवाल्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा दिसेल. मग हे लेखक म्हणून दाखवायचं तुम्हाला धाडस करावं लागणार आहे, आणि ते विस्तृत यासाठी म्हणजे याला कथा म्हणायचं का, लघुकथा म्हणायचं का, दीर्घकथा म्हणायचं का, लघु कादंबरी म्हणायचं का, ही चर्चा करायची काही गरज मला वाटत नाही. कथेच्या बाबतीमध्ये तुम्ही फार सुंदर सुरुवातीला जी वर्णन सांगितलं त्याचं, की एखादा घटना आणि त्याच्या अवतीभोवतीचा अवकाश ज्यातून जी काही कलाकृती निर्माण करता येते त्याला आपण कथा म्हणूयात, आणि जेव्हा त्याचा पट व्यापक होत जातो त्याला कादंबरी म्हणूयात. बाबा कुटुंबे त्याला साक्षीला आहेत, ते सांगू शकतील की कथा आणि कादंबरीच्या याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला त्याचे म्हणजे वाढ आणि त्याचं छोटेपण कसं सांगता येऊ शकतं. त्याच्यामुळे मला त्याचं काही तसं त्याच्याबद्दल काही फार चर्चा करण्यात मला काही अर्थ वाटत नाही. पण तुम्ही आपल्या परिसरामध्ये ज्या पद्धतीचं म्हणजे हे सगळं कृषी आधारित जी सगळी आपल्याकडची व्यवस्था, ती विशेषतः गोदावरीच्या खोऱ्यामधला परिसर म्हणतो, या ठिकाणी स्वातंत्र्याच्या नंतर बदल झाले, या निजामी राजवटीच्या नंतरचे बदल झाले, त्याच्यानंतर आणीबाणीच्या नंतर बदल झाले, आणि तिसरा टप्पा 1990च्या नंतरचा आहे तो जागतिकीकरणानंतरचा, आणि चौथा मानायचा झाला तर 2010च्या नंतरचा एक टप्पा होतो जेव्हा सोशल मीडियाचा उद्रेक झाला. त्याच्यानंतर असं मी म्हणतो म्हणजे असं साधारणतः 4 टप्पे तुम्हाला या आपल्या प्रदेशात म्हणजे 1948च्या नंतर, निजामी राजवटीच्या नंतर, 1990च्या नंतर, जागतिकीकरणाच्या पर्वाच्या नंतर,
2010च्या नंतर असे तुम्हाला काही टप्पे त्याचे पाडून त्याच्यामध्ये जे आणि जशा पद्धतीचे बदल झाले त्याच्या बाबतीमध्ये जर तुम्ही एक मोठ्या पाणी एक तुम्ही चांगलं याच्यातून दाखवून दिलेलं आहे की जे आपले मराठी लेखक करत नाही. चर्चा, गंभीर चर्चा तुम्ही कथा नावाच्या वाङ्मयात आणून दाखवलेल्या आहे, ज्या सहसा आपल्याकडे होत नाही. मी टीका करताना ती करेल, त्याच्यामुळे कथा कशी विस्कळीत झाली किंवा त्याला कथा म्हणायचं नाही हे ठीक, टीका करणं सोपं आहे. पण तुम्ही ते धाडस दाखवलं की इतकी मोठी सविस्तर सगळी धर्मचर्चा, द्वैत आणि अद्वैताची चर्चा, सगळी वेदांताची चर्चा तुम्ही त्या 50 पानामध्ये बसून दाखवली आणि ती शिवाजी महाराजांच्या त्या काळात आणि त्याला एका अर्थाने समर्पक असा त्याचा शेवट केला. नुसती चर्चा करून उपयोग काही नाही. खरं तर धाडसाना अजून एक गोष्ट मांडायला पाहिजे की इस्लामच्या उगमानंतर त्याला उत्तर द्यायचं म्हणून शंकराचार्यांनी वेदांत मांडला. त्याच्यानंतरच्या पुढे अद्वैत तत्वज्ञान आलं. त्याच्यानंतरची गोष्ट कबीराची, म्हणजे 2-3 जे टप्पे आहेत ते इस्लामला दिलेलं उत्तर हे पण एकदा धाडसानं मांडायची गरज आहे. निर्गुण निराकार परमेश्वराची आराधना आम्ही पण करू शकतो हे कबीरानं सप्रमाण सिद्ध केलं. म्हणजे आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टींना भैरप्पाची सार्थ नावाची सुंदर कादंबरी मंडन मिश्रा आणि शंकराचार्यांच्या ज्या जो वाद झालेला होता त्याच्यावरती फार सुंदर कादंबरी, म्हणजे कलात्मक रूप आपल्याला कसं देता येऊ शकतं याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणून मी त्या सार्थ नावाच्या एस.एल. भैरप्पाच्या कादंबरीचे देऊ शकतो. अशी कितीतरी चांगले विषय ह्या प्रदेशामध्ये आपल्याकडं 3 ज्योतिर्लिंगांची ही सगळी मंदिर आहेत, मातृदेवतांची मंदिर आहेत, त्या ठिकाणी कथा आहेत, त्या सगळ्या लेण्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर लिहायचं म्हटलं तर जैनिझम, बुद्धिझम आणि हिंदुझम तिन्हीचे लेण्या इथे आहेत. त्याला जोडून कितीतरी अप्रतिम असे विषय सगळे मांडता येऊ शकतात की जे इथे आहेत. तुम्ही त्याचे काही पुरावे तुमच्या लिखाणात दिलेले आहेत, चर्चांमध्ये चांगल्या पद्धतीने आले. तशी एक अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. तुम्हाही सगळ्या वाचकांना या गोष्टीसाठी धन्यवाद देतो की पुस्तकावरती गांभीर्याने चर्चा करण्यासाठी आपण उपस्थित राहतो आहोत. खरं तर पुस्तकांच्या संदर्भात बाकी काही बोलत बसण्याच्या पेक्षा जसं महात्मा गांधींना विचारलं होतं की गरिबी हटवण्यासाठी काय केलं पाहिजे, महात्मा गांधी म्हणजे काही नाही, पहिले तुम्ही गरीबाच्या छातीवर बसला आहात तेवढं उठा, म्हणजे गरिबी काय हटायची ती तशी धुंडूक आहे. तसं वाचनासाठी काय केलं पाहिजे असं आंबट चर्चा करण्यापेक्षा वाचलं पाहिजे, सगळ्यात त्याच्यातली पहिली गोष्ट आहे. प्रत्यक्ष ग्रंथालयात जा, पुस्तकं वाचा. घरी तुम्ही, मी तर इतकं साधं म्हणतो आजकाल शाळांमधून त्या विषयावर बोलताना की पालकांना सांगतो तुम्ही काहीच करू नका, तुम्ही स्वतः सकाळी वर्तमानपत्र उघडून प्रत्यक्ष वाचत आहात हे तुमच्या पोराला दिसू द्या, नंतर पुढे काय करायचं ते आपण बघू. तुम्ही स्वतः वाचत नाही आणि लोकांना तुम्ही तुमच्या पोरांना तुम्ही कुठल्या तत्वज्ञान शिकवणार. त्याच्यामुळे वाचनासाठी काय केलं पाहिजे, फार साधी गोष्ट वाचलंच पाहिजे. याच्यासाठी काही पुन्हा दुसरी चर्चा करायची गरज नाही. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. एक पुस्तक एक दिवस या उपक्रमासाठी जरूर केली पुस्तकं सुचवा. तुमची मतं त्याच्या संदर्भात आमच्याकडे पोहोचवा. आम्ही नेहमी त्याचं स्वागत करत आलेलो आहोत. गणेश वाचनालय हा त्या संस्थेचा जरी मी भाग असलो तर या कार्यक्रमासाठी म्हणून तुम्ही मला मुद्दाम बोलवलं म्हणून तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. लोंढे सरांना धन्यवाद की तुमच्या पुस्तकाच्या निमित्तानं या ठिकाणी काही एक चर्चा घेऊन आणता आली. आरकर सरांना धन्यवाद. खरं तर ते गोष्टीचा मी उल्लेख करणार होतो की वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरचे लोक बोलून त्यांची साहित्याबद्दलची मतं समजून आपण मराठीचेच प्राध्यापक मराठीची चर्चा करत राहतो. तुम्ही कॉमर्सचे आहात, मी अभियांत्रिकीचा आहे. सुहास भोवलकरांना आम्ही त्यांच्या पुस्तकावर चर्चा केली किंवा खूप वेगळे पैलू समोर आले होते, किंवा त्र्यंबक वसेकरांच्या पुस्तकावर औरंगाबाद चित्रकलेच्या अंगाने खूप चांगली चर्चा झालेली होती. असं होत नाही. त्याच्यातल्या वेगवेगळ्या पैलूवर चर्चा होण्यासाठी वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले लोक जर आपण त्याला बोलू शकलो तर वेगळ्या चर्चा होतील, काहीतरी वेगळे विषय त्याच्यामधून समोर येतील. पार्वती दत्ता या सुप्रसिद्ध नर्तक आणि ओडिसी नृत्यांगना आहे आणि त्या बेसिकली इंजिनियर आहेत. एका वर्कशॉपमध्ये ते असं म्हणाले की मी इंजिनियर आहे म्हणून मी चांगलं नृत्य करू शकते, कारण जे तालांच्या मार्गांचं जे गणित बसवायचे ते मला फार लवकर आणि चांगल्या पद्धतीने कळतं. त्याच्यामुळे वेगळ्या विषयात न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता वेगवेगळ्या म्हणजे इंटरडिसिप्लिनरी तर फार महत्व आलेलं आहे. अगदी आमच्या अभियांत्रिकीमध्ये सुद्धा आता परफॉर्मिंग आर्ट्स, डान्स, ड्रामा हे सगळे विषय आता मायनर सब्जेक्ट म्हणून आता या वर्षीपासून अलाउड केलेले आहे. त्याच्यामुळे अशी पण चर्चा व्हावी त्याही दृष्टीने धन्यवाद. आम्ही दोघंही मराठीची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना तुम्ही एखाद्या मराठीच्या कथा संग्रहावरती बोलायला बोलतो. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद श्रीकांतला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर आणि सभागृहातील सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. तसंच निलेश लोंढे सरांचा साहित्यातला हा प्रवास उत्तर चालत राहो या सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो. आणि सर्वांसाठी शेवटी एक सूचना आहे. 7 जानेवारी रोजी
लोपामुद्रा पुरस्काराचं वितरण याच ठिकाणी गणेश वाचनालयात करण्यात येणार आहे. यंदाचा लोपामुद्रा पुरस्कार हा हिंगोली येथील मीरा कदम यांना देण्यात येणार आहे. त्या हिंगोली येथे जिल्हा परिषदच्या शिक्षक असून स्वतः अपंग आहेत, परंतु अनाथ मुलांचा त्या सांभाळ करतात. यासोबतच पत्रकार संपादक सुशील कुलकर्णी यांच्याही व्याख्यानाचं 7 जानेवारी रोजी आयोजन केलं आहे. याची नोंद सर्व श्रोत्यांनी घ्यावी. धन्यवाद.